नमस्ते, मायसेल्फ अशोक तोडमल. आपल्या बिझनेस ऑपॉर्च्युनिटी प्रेझेंटेशनचा हा पार्ट 2 आहे. आणि जर तुम्ही डायरेक्ट याच्यावर आलेला असताल तर हा पाहून तुम्ही पार्ट 1 पाहणं गरजेचं आहे. जर तुम्ही पार्ट 1 पाहिला आहे तर हा पार्ट 2 आहे. तर सर, आता आपण जो पार्ट 1मध्ये सगळ्या काही गोष्टी डिस्कस केल्या की खरंच मार्केटमध्ये आज लोकांना आरोग्य पाहिजे, पैसा पाहिजे, हॅपीनेस पाहिजे. तर आपण 2 थीम पाहिल्यात आपले डेली नीडचे प्रोडक्ट्स पाहिले आणि आपले हेल्थचे प्रोडक्ट्स पाहिले. तर आपण आता ह्या थीममध्ये आपल्या प्रायझिंग आणि आपलं बिझनेसचं स्ट्रक्चर पाहणार आहेत, ज्याच्या थ्रू तुम्ही इन्कम कसा जनरेट करू शकतात. तर आता आपण जे प्रोडक्ट्स पाहिलेत डेली नीडचे आणि हेल्थचे, ते तुम्हाला कसे वाटले पाहून, किंवा कुठलं प्रोडक्ट तुम्हाला असं वाटलं की यार खरंच हे प्रोडक्ट गरजेचं आहे, तुम्हाला गरजेचं आहे, लोकांना पण गरजेचं आहे? सर, पहिल्यांदा जेव्हा मी प्रॉडक्ट्स बघितले तर मला एक गोष्ट काय चांगली वाटली की तर व्हरायटी ऑफ प्रॉडक्ट्स आहेत. दुसरं, जसं किचनमध्ये मी विचार केला, मीठ लागतं, तेल लागतं, मसाले लागतात. आणि मी जेव्हा प्रॉडक्टचे डेमो बघितले तेव्हा कळलं की मी किती लो क्वालिटीचे प्रोडक्ट वापरत होतो आतापर्यंत. हे मला रिअलायझेशन झालं. म्हणजे मार्केटमधून आणताना कधी हा विचारच केला नाही की असं काहीतरी आपण बघितलं हा डीमार्टमध्ये दुकानमध्ये जातो आणि तो माणूस म्हणतो हे घ्या, किंवा आपला ब्रँडमध्ये असतो तो घेतो. पण जेव्हा तुम्हाला ते डेमो कळले, फरक कळला, तुम्हाला असं वाटतं का की फक्त प्रोडक्ट रिप्लेस करायचे? म्हणजे शॉप बदलणं गरजेचं आहे हे पण कळलं आणि किती इझिली बदलू शकतो हे पण कळलं. दुसरे, मला पर्सनल केअरचे प्रॉडक्ट लागतात. घरामध्ये टूथपेस्ट लागतो, ब्रश लागतो, साबण लागतं, फेस वॉश, हे पण सगळे प्रोडक्ट अवेलेबल. टूथपेस्टचा डेमो कानात लावल्यानंतर कसं वाटलं तुम्हाला? म्हणजे असं वाटलं की किती खतरनाक आहे. म्हणजे असं रिअलाइज होत होतं की हेच आता उद्यापासून पावडरचा डबा बघा, पावडरचा जेव्हा डेमो बघितला तर ती पावडर पूर्ण खाली गेली, ही पावडर तर रंगली. त्यानंतर डिशवॉशचा डेमो बघितल्यानंतर की कळलं की किती केमिकल त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर परफ्यूमबद्दल, बॉडी लोशनबद्दल, फेस क्रीमबद्दल, फेस वॉशबद्दल, ह्या मल्टिपल प्रोडक्टबद्दल डिस्कस झालं. तर हे प्रोडक्ट्स पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही आतापर्यंत जे प्रोडक्ट वापरतात तर आता हे प्रोडक्ट वापरले पाहिजेत? 100% वाटतं सर. आणि मी डिसाईड पण केलं की मी चेंज केलंच पाहिजे शॉप. म्हणजे क्वालिटी, त्याची पॅकिंग, त्याची फिलिंग. आता आपण काही प्रोडक्ट तुम्ही काय केले, फिल पण केले, टेस्ट करून पाहिले, परफ्यूम लावून बघितलं आपण, काही आपले प्रॅक्टिकली डेमो बघितले. इवन मला वाटतं आपण तुळशी ड्रॉप असन, आकाश सोना असेल, सॅनिटरी नॅपकिन असन, किंवा घरगुती जे प्रोडक्ट्स आपण अंडरस्टँडिंग केलेत, त्या प्रोडक्ट इथून मागं तुम्ही परचेस करताना कधी कधी तुम्हाला कुणी असे एवढं डेमोस्ट्रेट केलंय का हो घरगुती वापरण्याचे प्रोडक्टचं? सर, मी तर नाही बघितलं किंवा मी डेमॉन्स्ट्रेट पण बघितलं नाही, कुणी मला दाखवलं नाही. पण मला वाटतं जे आपल्याला ऐकतात त्यांनी पण कुणीच बघितलेलं नाहीये. हां, म्हणजे महत्त्वाचं तर त्यांच्यासाठीच चाललंय. पण एक्झॅक्टली जी मूवी असते ना त्या स्टाईलने लोकांना जास्त समजतं. कारण की आजची जनजेचा ट्रेंड आहे, म्हणजे रीलची लाईफ आहे. पण मला असं वाटतं यांना रील टाईप बघून उपयोग नाही आहे, कारण की फार मोठा सिरियस बिझनेस आहे. बरोबर. कारण की तुम्ही एवढं युरोपमध्ये पॅकेज कितीपर्यंत पॅकेज होतं एक तुम्हाला द्यायला तयार झाली कंपनी आता? 35 लाख रुपये पॅकेज होतं. आणि एज्युकेशन काय सर तुमचं? माझं बी मेकॅनिकल झालंय, मी MBA ऑपरेशन आहे. आणि फॉरेन कंट्रीमध्ये कुठं? युरोपमध्ये होतो मी. जर्मनी, चेक, अशा वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये युरोपमध्ये राहिलो. ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये काम करत होतो, R&D मध्ये. म्हणजे 35 लाखाचा पॅकेज असताना तुम्ही हे प्रोडक्ट समजून घेतले आणि हे प्रोडक्ट थ्रू दुकान बदललं. आणि आज जर तुम्ही बघितलं तर मला असं वाटतं फुल टाईम जॉब सोडून ॲज अ करिअर म्हणून हा व्यवसाय सुरू केला. तर मग आता डेली नीडचे प्रोडक्ट पाहिले आपण, आरोग्याचे प्रोडक्ट्स पण तुम्हाला असं वाटलं का? आकाश सोनाचा डेमो कसा वाटला पंचेचाळीस ब्लेंडचा? म्हणजे आपल्या शरीरामध्ये दररोज हवेतून, पाण्यातून हे केमिकल चाललेत. मग डिटॉक्सिफिकेशन कधी करतो आपण? करतच नाहीये. म्हणजे फक्त खातोय चाललोय, त्यातून जे केमिकल बॉडीमध्ये चाललेत मग वेगवेगळे आजार तयार व्हायला लागले. पण आकाश सोनाच्या डेमोतून कळलं की हे जर बॉडीमध्ये गेलं तर बॉडीला क्लीन करू शकतं, डिटॉक्सिफिकेशन करू शकतो. ही क्लॅरिटी आली तर ठरवलं की आता लगेच घ्यायला पाहिजे. एक ग्लुटाएजचं प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवलं, त्याचे लोक इंजेक्शन घेतात आणि मला वाटते 7-7, 8-8 महिने जेव्हा ते 7-8 वेळा घेतलं जाते तेव्हा ते स्किनला ग्लो करते, तुमचे टॅनिंग हटवते. तर आपल्याकडे ग्लुटाएजचं जे प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवलं ते प्रोडक्ट ऑलरेडी त्या सगळ्या प्रोसेसवर काम करतं. ते प्रोडक्ट पाहून कसं वाटलं? ज्यांना पैशाचे इश्यू नाही, ज्यांना वाटतं ग्लो लुक करायचा आहे किंवा मला तरुण दिसायचं आहे, त्यांच्यासाठी आपला आकाश सोना, आपलं ग्लुटाएज आणि ओमेगा जर सप्लिमेंट घेतलं लोकांनी 4-5 महिने तर मला असं वाटतं स्किन ट्रान्सफॉर्म होऊ शकते. बरोबर. त्याच्यात जेव्हा टॅबलेट टाकली ना सर, जेव्हा ते बनायला लागलं आणि बनल्यानंतर जेव्हा टेस्ट केली वाटलं की म्हणजे इतकी छान टेस्ट कुणीही घेऊ शकतं. म्हणजे जर एकदा घेतलं तर असं वाटेल की दररोज घेतलं पाहिजे प्रोडक्ट. आपलं चहा बद्दल पण डिस्कस झालं सर. म्हणजे ब्लॅक टी बनवू शकतो, आपल्याकडे जे प्रीमियम चहा आहे आणि आपला ऑर्गॅनिक गुळ आहे, ज्याला ब्लॅक टी वाटतो तो ब्लॅक टी घेऊ शकतो. तुम्ही ब्लॅक टी टेस्ट केला, त्यानंतर दुधातला पण टी टेस्ट केला, आपल्या चहाने ॲसिडिटी होत नाही. त्यानंतर आणखीन आपण एक डेमो अंडरस्टँड केला की नॉर्मल मार्केटमधला जो डस्ट चहा असतो आणि आपला ग्रॅन्युअलमध्ये थोडासा, तर याच्यामध्ये रेड कलर बनतो मार्केटमधला चहा, आपला नाही बनत. म्हणजे जर आता बघा ना, चहा कोण नाही पितो? सगळेच पितो.
हा इथला चहा, मीठ कोण नाही खात आणि पांढरं मीठ खाऊ राहिलेत, आपल्याकडे रॉक साल्ट देऊ राहिले. आज तेल पण मला वाटतं किती लिटर लागत असेल घरी, तरी 3-4 लिटर लागतच आहे का फॅमिली. मिरची, हळद, गरम मसाला, सगळेच बिर्याणी मसाला, पावभाजी मसाला, हे सगळं. तर आता पर्यंत आपण ज्या समजून घेतलंय ते समजून घेतलं प्रोडक्टची क्वालिटी, प्रोडक्टची टेस्ट, आणि असं वाटतंय तुम्हाला की खरंच याची गरज आहे. तर मग आता या प्रोडक्ट सोबत नेक्स्ट जी गोष्ट आहे की हे प्रोडक्ट्स बदलून तुमच्या घरी जर महिन्याला तुमचं जॉब, तुमचं व्यवसाय, तुमचं काम करताना किंवा हे जे लोक ऐकतात पार्ट टाईममध्ये बिझनेस सुरू केलं तर त्यांच्या खर्चातून त्यांना पैसे जनरेट होऊ शकतात का, असं वाटतं का तुम्हाला? हा 100% वाटतं. म्हणजे ओव्हरऑल तुम्ही मला समजवलंय त्यातून तर मला वाटतं की होऊ शकतात. हा म्हणजे आता तर समजलं, पहिलं तुम्हाला प्रोडक्ट्स भारी आहेत. Yes. आता प्रश्न आला असेल प्राईस, सर ते तर सगळं ओके, पण आता मी जर समजवलं तुम्हाला प्राईस मार्केटपेक्षा पण स्वस्त भेटन किंवा काही प्रोडक्टची मार्केटपेक्षा सारखी भेटन, पण त्याच्यासोबत 100% क्वालिटी जिनून भेटन, आणि जर हे प्रोडक्ट्स तुम्ही वापरले तर तुम्हाला एक एक्स्ट्रा इन्कम जनरेट होऊ शकतं. कारण या बिझनेसमध्ये कोणी महिन्याला 5,000, 10,000, 50,000, लाख, 2 लाख रुपये पण कमवतात. नेक्स्ट टॉपिक आहे आपला प्रोडक्टचा प्राईस आणि बिझनेस ऑपॉर्च्युनिटी. बिझनेस ऑपॉर्च्युनिटीमध्येच आपण प्राईस डिस्कस करू. तर चला, तुमचं स्वागत. काय दिसतंय तुम्हाला, वाचा बरं. लाईफ चेंजिंग अपॉर्च्युनिटी प्रेझेंटेशन. ओके. सो आता ओव्हरऑल बघितलं तर पैसे पाहिजेत, सगळ्यालाच पाहिजेत. घर, गाडी, फॉरेन टूर, गुड हेल्थ. तर ह्या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी एक तर एज्युकेशन घेतात आणि आज जॉब शोधतात. जॉबमध्ये लोकांना चांगले जॉब भेटत नाही, आणि भेटले तरी अंडर एम्प्लॉयमेंट. म्हणजे ज्याला 50,000 पगार पाहिजे त्याला 25,000 आहे, आणि ज्याला 1 लाख पाहिजे त्याला 40-50,000 दिला जातात. बरोबर. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम पाहिला तर इन्कम वजा खर्च शिल्लकच राहत नाही. ॲक्टिव्ह काम करावं तर सिक्युरिटी, आता AI आलं आहे, लोक आळशी पण झालेत, स्किल पण नाही आहे. मग आज जर बघितलं तर जॉबमध्ये 88% लोक भारतात जॉब करतात, पण त्याच्यामध्ये जर पाहिलं तर मला असं वाटतं की 90% लोक अनसॅटिस्फाईड आहे. सर तुम्हाला काय वाटतंय? बरोबर सर. तुम्ही पण जॉबमध्ये चांगलं पॅकेज होतं, पण स्ट्रेस होता का नाही, प्रॉब्लेम होता का नाही? स्ट्रेस होता, जबाबदारी असते. 1,000 लोक जर जॉब करतात तर तुम्हाला काय वाटतं त्याच्यातले किती लोक लक्झरी लाईफ जगतात असं वाटतं, ज्यांच्याकडे ओके फ्रीडम आहे सगळं? 1,000 मध्ये 10 लोक बस. म्हणजे हे सगळं जर पाहिजे असेल तर जॉबमध्ये पण कॉम्प्लिकेशन आहेत. हे जर सगळं पाहिजे असेल तर व्यवसायामधून पॉसिबल आहे, पण व्यवसायामध्ये आज ज्याच्या खानदानात, ज्याच्या जनरेशनमध्ये कोणी व्यवसायच नाही केला तर म्हटलं जातं सर व्यवसायामध्ये 100 मधून 93 लोक फेल होतात, 7च लोक सक्सेस होतात. म्हणजे काय की स्वतःचा पैसा, स्वतःची इन्व्हेस्टमेंट, लँड, नॉलेज नसतं माणसाला, रिस्क, कॉम्पिटिशन हे माहीत नसतं. मग जर ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये पैसेच नाही आहेत, नॉलेज नाही, आणि जरी इकून तिकून पैसा घेऊन लावला तरी फेल्युअर रेशो जास्त आहे, कारण की ते सपोर्ट करायला कोण नाही. बरोबर. मग ह्या व्यवसायामध्ये जर बघितलं तर जे बिझनेस 50 लाखापासून तर 5 कोटीने सुरू होतात ना सर, तर पुढच्या 5 वर्षात त्याच्यातले 93% बिझनेस क्लोज होतात. कारण की बिझनेसला जन्म असतो आणि हळूहळू ते डेथ लेवलला जातात. जसं सूर्य उगतो हळूहळू वर जातो आणि हळूहळू मावळतो, आपण पण हळूहळू वर जातो, 40 नंतर डाऊन व्हायला लागतो. तसंच आपली एनर्जी डाऊन जरी झाली तरी पण पैसा जनरेट होत राहायला पाहिजे. जसे मोठे मोठे बिझनेसमॅन आहेत, यांनी काय केलं, लोकांचा पैसा, लोकांचा वेळ, लोकांचं टॅलेंट, लोकांचे एफर्ट्स वापरले, काही प्रोडक्ट्स, काही सर्व्हिसेस बनवले, आणि ते लोकच वापरतात. आणि हे लोक आज जर बघितलं तर टाईम फ्रीडम आहे, मनी फ्रीडम आहे, सिक्युरिटी आहे, नेम फेम आहे. तर मला असं वाटतं ट्रॅडिशनल बिझनेस आणि जॉबमध्ये असं नाही की फेल्युअर आहे, पैसे नाही आहेत, पण फार त्रासदायक आहे. म्हणजे बघितलं तर 100 मधले 10%च लोक बिझनेस किंवा जॉबमध्ये चांगलं लाईफ जगू शकतात. तर मग तुम्हाला असं वाटतंय का की मार्केटमधल्या 90% लोकांसाठी 10% लाईफमध्ये येण्यासाठी ह्या ऑपॉर्च्युनिटीची गरज आहे? 100%. सगळ्याकडे असतं की नाहीये? नाही, पण सगळ्याला याची गरज आहे का? गरज तर सगळ्यांनाच आहे सर, कोणाला पैसा नको नाही. तर मग आता आपण बघूया डेली नीडचे प्रोडक्ट जे आपण डिस्कशन केले. काय दिसतंय आता, हे सगळे प्रोडक्ट्स मार्केटमध्ये जसं आपण डिस्कशन केलं, हे सगळे प्रोडक्ट मार्केटमध्ये वापरणारे प्रोडक्ट आपल्याला काय करायचे, तिकडे न वापरता आपले वापरायला चालू करायचे. त्याच्यामुळे काय होईल, आपल्याला 10% कॅटेगरीमध्ये लक्झरी लाईफमध्ये जाता येऊ शकतं. मला सांगा, आज जर बघितलं तर ॲव्हरेज, तर बघा सर, जर बघितलं तर ॲव्हरेज मिडल क्लास लोक 2,000 ते 10,000 महिन्याला खर्च करतात, जशी त्यांची फॅमिली असेल किंवा इन्कमची सिच्युएशन असेल. मग ॲव्हरेज 3,000 रुपये जरी विचार केला आपण तर 12 महिन्याचे किती झाले सर? 36,000. आणि 30 वर्षाचे किती झाले? 10,80,000. हे म्हणजे एवढा खर्च आहे सर. मग ह्या 10,80,000 मधले जवळपास 60% पैसे वाचले तर मला वाटतं लय मोठा पैसा वाचन. म्हणजे हा जो खर्च केलाय बाकीच्या ब्रँडमध्ये, त्या ब्रँडनी आतापर्यंत काही इन्कम कमायला ऑपॉर्च्युनिटी दिली
शेअरिंग केल्यामुळे काही पैसे भेटले असं काही सांगितलं आता की तुम्ही आमच्याकडे 10-20 वर्षांमुळे खरेदी करतात आम्ही तुमची जिंदगी बदलू या आमसोबत आमचे पार्टनर बना असं काही सांगितलंय कधीच पण हा व्यवसाय सांगू शकतो मी जेव्हा हा बिझनेस ऐकला ना सर मला हीच गोष्ट भारी वाटली म्हणलं हे प्रोडक्ट्स मग का वापरायचे की ते काय आपले जावय बिवय सासरे मिळवणे थोडी येतं घरचे थोडी येतं आणि ते लोक पाठवायला पण नाही ना आपल्या घरी आपल्याला याची गरज आहे सो मला असं वाटतंय तर आता आपण समजून घेऊया आपण जे बिझनेस समजवणार आहे त्या बिझनेसचं थोडं मॉड्यूल तर ट्रॅडिशनल मार्केट समजून घेऊया पहिलं इथं काय असतं सर मॅन्युफॅक्चरर मॅन्युफॅक्चर इथं कोणी आपण कस्टमर कुठलंही प्रोडक्ट्स मार्केटमध्ये एखादा चहा घ्या टूथपेस्ट घ्या ते कुणाकडे येणार स्टॉकिस्ट कडे पण त्याच्या अगोदर सर त्याचं पॅकिंग त्याची MRP त्याची क्वालिटी कोण फायनल करतं मॅन्युफॅक्चरर नंतर आलं स्टॉकिस नंतर Distributor, नंतर dealer, डीलर wholesaler, होलसेलर आणि आणि रिटेलर retailer. कस्टमर इथं जातो इथून हा हे चेन करत जातं बरोबर ना मग इथं असती मध्ये ॲडव्हर्टाईज मग इथं जे फॉर एक्झाम्पल एक 100 रुपये पावशेर तुम्ही चहा घेतला किंवा 100 रुपयाचे कुठलं पण एखादं प्रोडक्ट घेतलं तर ते प्रोडक्ट्स इथून जे बनताना आहे ना त्याची कॉस्ट कितीला असते सर ऑलमोस्ट 40% मॅन्युफॅक्चरिंग होतं मग 40 रुपयाचं प्रोडक्ट किंवा 400चं प्रोडक्ट्स 1000 रुपयाला किंवा 100 रुपयाला पडतं मग काय कारण असं वाटतं तुम्हाला कशामुळे पडतं हे 40 रुपयाचं प्रोडक्ट याला 100 रुपयाला का घ्यावं लागतं हे सगळे बिझनेसमेन आहेत ना सर यांनी पैसे इन्व्हेस्ट केले तर यांचे प्रॉफिट म्हणजे लाखो करोड रुपये इन्व्हेस्ट केले सर यांनी म्हणजे ते प्रोडक्ट लोकांपर्यंत आणण्यासाठी म्हणजे हे चोरी तर नाही करत चिटिंग तर नाही करत कोणाला बुडवत तर नाही आहेत त्यांचा अधिकार आहे ना कारण की हे जे ट्रॅडिशनल मार्केटमध्ये येत ना सर 100 मध्ये 7 सक्सेसफुल होतात 93 फेल्युअर आहेत आणि आता आपल्याला हे काही करायचं नाहीये म्हणून आपल्याला हे मॉड्यूल समजून घ्यायचं बरोबर ना सो मी जे आज बिझनेस समजवणार आहे ह्या प्रोडक्ट थ्रू एक्झॅक्टली तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे आपण काय करतोय डायरेक्ट सेलिंग मॉड्यूलमध्ये मॅन्युफॅक्चरिंग असतं तिथून डायरेक्ट प्रोडक्ट्स कोणाकडे येतात कस्टमरकडे यांना बायपास केलात मग यांना बायपास केल्यानंतर जो 60% पैसा जनरेट होतो जर इथं कोणी कस्टमर बांधला तर त्याला ते प्रोडक्ट ऑलमोस्ट ते 60% बेनिफिट डिस्ट्रीब्यूट केला जातो जेन्युइन प्रोडक्ट दिले जातात पण जर हे प्रोडक्ट वापरले तर अप टू 60% बेनिफिट क्वालिटीची गॅरंटी तुम्ही चांगली हेल्थ कमवू शकतात पण जर हे प्रोडक्ट प्रमोट केले तर आपण जे डिस्कशन केलं जॉबमध्ये बिझनेसमध्ये 90% लोक फेल होतात आणि 10% सक्सेस होतात त्या 10% कॅटेगरीमध्ये तुम्हाला येऊ शकतं काय आवडलं तुम्हाला याच्यात नाही 10% कॅटेगरीमध्ये शिफ्ट व्हायला प्रत्येकाला आवडेल आणि जर याच्यातून होणार असेल तर 100% आवडेल मग ही जी ऑफर आहे हे जे मॉड्यूल आहे जी कंपनी आपल्याला प्रोव्हाइड करते त्या कंपनीचं नाव आहे सनेज ती कंपनी सर 2016 सुरू झाली कंपनीचे फाउंडर मिस्टर छगनजी राठोड सर आहेत त्यानंतर हेड ऑफिस आपलं पुण्यामध्ये 150+ आउटलेट आहेत त्यानंतर आपलं इन हाऊस मॅन्युफॅक्चरिंग आहे 4 आयुर्वेदिक हॉस्पिटल डॉक्टर टीम आहे आणि लाखो आपल्याकडे कस्टमर्स आहेत जे कस्टमर अँड डिस्ट्रीब्युटर आहेत जे आपले प्रोडक्ट्स यूज करतात आणि प्रमोट करतात गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन फॉलो करते इंडियन कंपनी आहे आणि 16+ लिगल सर्टिफिकेट आहेत आता 11 वर्षात कंपनी आहे तर आता मी जे तुम्हाला प्रोडक्ट दाखवलेत ना सर ते 25-30 प्रोडक्ट दाखवलेत एवढे सगळे प्रोडक्ट आपल्याकडे 250 बास्केट आहे आपल्याला 2 दिवस लागतील सर सगळे प्रोडक्ट एक गोष्ट समजून घ्यायला आणि सगळे प्रोडक्ट डीप अंडरस्टँड करायचं असेल ना महिना लागेल तर आज जर बघितलं तर रीलची दुनिया आहे जसं आपण डिस्कस झालं वेळ नाही आहे तर आपण ऑलरेडी ह्या सगळ्या कॅटेगरीवर काम करतो नंतर बिझनेस जसा पुढे जाईल तसं तुम्ही अंडरस्टँड करू शकतात तर इथं बघा सर काय हेल्थ केअर नंतर वुमन हेल्थ आहे होम केअरचे प्रोडक्ट आयुर्वेदिक मेडिसिन्स आहे चाइल्ड हेल्थ आहे फूड हेल्थचे प्रोडक्ट आहेत पर्सनल केअर आहे जे मला तुम्ही दाखवले ब्युटी केअरचे काही प्रोडक्ट बघितले इम्युनिटी बुस्टरचे आपण काही प्रोडक्ट्स बघितले कलर कॉस्मेटिक्स फिटनेसचे प्रोडक्ट्स आहेत ऍग्रिकल्चरचे रेंजमध्ये काही प्रोडक्ट्स आहेत वेटरनरी आहे त्यानंतर जॉईंट आणि बोन हेल्थ ह्याच्यावरती पण काही प्रोडक्ट्स आहेत म्हणजे व्हरायटी ऑफ प्रोडक्ट्स खूप आहे कशी वाटते ती इमेज आता इमेज मध्ये तर असं फील नाही होत पण जेव्हा तुम्ही फील करत होते ड्रिंक करत होते हातात घेत होते स्मेल घेत होते तेव्हा तुम्हाला कळलं का खतरनाक प्रोडक्ट येतं नाही हे पिक्चर पेक्षा ते ऍक्च्युअल फिलिंगच बेटर हे इम्पॉर्टंट आहे आता ही कशी बास्केट वाटते तुम्हाला फार सुंदर वाटतात म्हणजे ओव्हरऑल एक ग्लिम्स येऊ आणि याच्यातले मी फक्त 20-25 प्रोडक्ट तुम्हाला दाखवले ही फार मोठी बास्केट आहे आपल्याकडे आता हे प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवले तुम्हाला जर प्रोडक्ट पाहिजे असेल तुम्ही MRP घेऊ शकतात त्याच्यामध्ये तुम्हाला काही डिस्काउंट नाही भेटणार पण क्वालिटी घेणार जर तुम्हाला असं वाटलं की मला नाही रजिस्टर मला प्रोडक्ट द्या MRP भेटेल पण जर तुम्ही रजिस्टर केलं रजिस्ट्रेशन फ्री आहे तुमचे KYC डॉक्युमेंट लागतील रजिस्ट्रेशन फ्री ID तुम्हाला जनरेट झाला एक ID पासवर्ड भेटतो तिथून तुम्ही तुमचा बिझनेस ऑपरेट करू शकतात ऑर्डर प्लेस करू शकतात जसं Amazonला एक युनिक ID क्रिएट होतो तुमचा मग इथं रजिस्टर कस्टमरचे बेनिफिट काय आहेत तर पहिलं तर तुम्हाला डिस्काउंट भेटतं किती टक्के 30% पर्यंत म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या प्रोडक्टची प्राइस MRPनी 100 रुपये तर ते प्रोडक्ट तुम्हाला डायरेक्ट डिस्ट्रीब्युटर प्राइसने अप टू 30% डिस्काउंट भेटलं तर 70 रुपयाला भेटतं बरोबर म्हणजे काय 1000चे प्रोडक्ट असेल तर तुम्हाला 700 पर्यंत मग एक बेनिफिट झाला डिस्काउंट दुसरा बेनिफिट आहे फ्री प्रोडक्ट्स जे तुमचे ऑर्डर्स असतात त्या ऑर्डरवरती एक्स्ट्रा 10 ते 15% तुमच्या चॉईसने तुम्ही बाकीचे प्रोडक्ट घेऊ शकता त्यानंतर कॅशबॅक बोनस हे बोनस तुमच्या बँकेत जमा होतो सर 4 ते 12
बाकीच्या मॉलमध्ये बघा पॉईंट जमा होतात, हे जमा होतात, त्याला एक्सपायरी असती, मग पळा लवकर या पुन्हा पुन्हा. इथं असं नाही, हे इन्कम तुमच्या बँकेत येतं. म्हणजे हे येण्यासाठी KYC करणं मस्ट आहे, डॉक्युमेंट देणं मस्ट आहे. मग पैसे कुठे येणार? काही लोक म्हणतात डॉक्युमेंट कशाला पाहिजेत. आजकाल लोक स्कॅम बीम फ्रॉड भरपूर चालतात. तर हा कुठला स्कॅम फ्रॉड लकी ड्रॉव रात्रीतून मोठं व्हायचा बिझनेस तर नाही आहे बिलकुल. हा पूर्ण जुनून बिझनेस आहे. त्यानंतर जर बघितलं तिथं वेगवेगळे लकी ड्रॉव असतात. त्यानंतर आमच्याकडे एक ऑफर आहे, त्याला कन्सिस्टन्सी ऑफर म्हणतात. म्हणजे लॉयल कस्टमर जे होतात, जे आमच्याकडे 1, 2, 3, 4 महिने लगातार खरेदी केली, तर 5व्या महिन्यात जेवढी ती खरेदी करतात ना, तेवढेच प्रोडक्ट त्यांना चॉईसचे फ्री भेटतात. ओके. आतापर्यंत झालं कधीच. तर हे लॉयल कंझ्युमर ऑफर आपण पुढे समजून घेऊ. आणि नंतर काय 100% जेन्युइन प्रोडक्ट. आज बघा दुधामध्ये, तेलामध्ये, मसाल्यामध्ये भेसळ. आज बघा आता महाराष्ट्रात या गोष्टी चालल्यात. तर हे इथं असं नाही आहे, डायरेक्ट आपल्यामध्ये कोणीच नाही आहे. म्हणजे कंपनी आपली ना, आपणच लोकांना देतो. तर आपण भेसळ का करत बसणार? कारण की आपण थोडी 10, 20, 50 लाखाचा स्टॉक भरून ठेवला, एक्सपायर झाला, आता भेसळ करीत फिरवून असं नाही आहे. त्याच्यामुळं तुम्हाला ह्या कंपनीत जेन्युइन प्रोडक्ट भेटतील. आता एक्झाम्पल घेऊया, बेनिफिट ऑफ 2,500 PV. आता तुम्ही म्हणणार की PV काय आहे? जसं 96 रुपये दिल्यावर 97 रुपये दिल्यावर समथिंग $1 भेटतो, 90-95 असं समथिंग. तसं सनेजमध्ये जर तुम्ही 100 रुपये दिले तर एक 50 ते 75 PV भेटतात. ओके. 1000 रुपयाची जर ऑर्डर टाकली तुम्ही तर जवळपास 500 ते 750 PV भेटतात. तसंच इथं 2,500 PVची ऑर्डर प्लेस केली, तुम्ही कितीने पण करू शकता. पण एक्झाम्पल समजून घेऊ आपण ॲज अ कंझ्युमर अँगलने. 2,500 PV ने जर प्रोडक्ट घ्यायचं म्हटलं तर 4,000 ते 5,000 रुपये लागतील. 4,000 ते 5,000 रुपये लागतील. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही 5,000चे प्रोडक्ट परचेस केले, तर DP प्राईजने ती ऑर्डर पडली, तर तुम्हाला जवळपास 6,500चे प्रोडक्ट फक्त 5,000 भेटतात. ओके. पहिला बेनिफिट इथं झाला तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला जवळपास 750चे प्रोडक्ट काय भेटतात, इथं फ्री भेटतात. 750चे प्रोडक्ट फ्री भेटतील आणि 100 रुपये कॅशबॅक बोनस तयार होतो, तुमच्या आयडीला पे आउट जनरेट होतो. म्हणजे ओव्हरऑल बघितलं तर 5,000 तुम्हाला 7,350चा माल भेटला. जर तुम्ही आयडी नाही क्रिएट केला तर हे तुम्हाला 7,350 द्यावं लागतील, तेव्हा ते प्रोडक्ट भेटतील. बरोबर. जसं दुकानदार लोक नाही का 1 लाखाचा माल भरतात आणि 1,20,000 रुपये करतात, पण 1 लाख इन्व्हेस्ट केल्यावर 20,000 कमवायला चान्स आहे. तसं इथं नाही आहे. तसं इथं तुम्ही आयडी जनरेट करून पण प्रोडक्ट यूज करू शकतात आणि लोकांना हे प्रेझेंटेशन दाखवून प्रोडक्ट शेअर पण करू शकतात. म्हणजे अप टू किती झाले सर? 40% डिस्काउंट. मग आता तुम्हाला जेवढे पण मी प्रोडक्ट दाखवले ते अप टू किती कुठल्या डिस्काउंटने येतील? 40%. म्हणजे माझ्या पहिल्याच खरेदीवरती मला 40% बेनिफिट भेटेल. मार्केटमध्ये 10-20% प्रॉफिट कमवायसाठी सर दुकानदाराला 10-20 लाखाचा माल भरावा लागतो, 50 लाख टाकावं लागतात आणि नंतर त्यांच्या समोर एक दुकान तयार होतं, कॉम्पिटिशन तयार होतं. सो आता आपण लॉयल कंझ्युमर ऑफर समजून घेऊया. इथं पहिल्या महिन्यात उदाहरणार्थ तुम्ही कितीची खरेदी करू शकतात, वेगळ्या ऑफर आहेत. 5,000 खरेदी केली, तुम्हाला प्रोडक्ट कितीचे भेटते एक्स्ट्रा? 250चा मला बेनिफिट लगेच इमिजिएट भेटेल. असं दुसरा, तिसरा, चौथ्या महिन्यात तुम्ही खरेदी करत गेले, पण तुम्ही आता 4 महिने लगातार खरेदी केल्यामुळं आमची कंपनी म्हणते तुम्हाला हे बेनिफिट तर दिलेत, पण याच्या व्यतिरिक्त 5व्या महिन्यात 5व्या ऑर्डरला माल घ्यायचा, पैसे द्यायचे नाही. तुम्हाला डायरेक्ट जी खरेदी करतात त्या अमाऊंटचे प्रोडक्ट फ्री भेटतील. आणि ते अमाऊंट्स आहे आमच्याकडे जवळपास 2,400 रुपयापासून तर 11,000पर्यंत. कधीची फॅमिली छोटी असती, काहीची मोठी असती, काही लोक 1,000-2,000ची खरेदी करतील, काही 7,000-8,000ची खरेदी करतील. जसं मागच्या 6 वर्षापासून मी जवळपास एक कमीत कमी 7,000-8,000 हजाराची खरेदी होती ह्या प्रोडक्टच्या आमच्या. कारण की मी माझं डीमार्ट बाकीच्या दुकानातून जवळपास 70-80% प्रोडक्ट मी आता सनेचेच वापरायला लागलो, जे सनेचे प्रोडक्ट मला आवडले. तर इथपर्यंत काय आवडलं सर तुम्हाला? इथं काय आवडलं? एक तर प्रत्येक ऑर्डरमध्ये मला डिस्काउंट भेटतोय, जे 40%चा बेनिफिट समजवला. आणि परत तुम्ही म्हणता की 4 बिलिंग झाल्यानंतर परत 5,000चे फ्री प्रोडक्ट भेटणार. येस. मग ते जर आपण ऍड केलं, आतापर्यंत कधी झालं की म्हणजे 5%च्या वरती मला कधीच आठवत नाही मला कुठे डिस्काउंट भेटलाय. ऑलमोस्ट किती झाला आता? 60%. तिकडे किती होता? 40%च होता पहिल्या ऑर्डरमध्ये, पण इथं किती टक्के झाला? 60%. मग ही ऑर्डर ज्या लोकांची जशी जशी बरीवर असेल, 2,000 पासून जवळपास 12,000 ते 15,000 पर्यंत असे प्रोडक्ट भेटतात. म्हणजे 2,400 ते 11,000 पर्यंत फ्री प्रोडक्ट भेटतात 4 बिलिंग नंतर 5व्या बिलिंगला. सो आता याच्यामुळे काय होतं, ओव्हरऑल जर बघितलं तर तुम्ही MRP बघत होते मगाशी आणि मी म्हणलं आपण प्राइस डिस्कस करू. प्रोडक्ट तर छान वाटले. मग आता नेक्स्ट पार्ट आहे तो प्राइस. जर प्रोडक्ट क्वालिटी छान आहे, पॅकिंग छान आहे आणि प्राइस जर राईट आहे, तर तुम्हाला असं वाटतं का की 10 लोकांना जर हा प्रोडक्ट समजवले तर 10 मधून किती लोक तयार होतील सर त्यांचे प्रोडक्ट्स बदलायला, बिझनेस तर बाजूला राहायला? म्हणजे मला वाटतं एकतर मुळात दुकान बदलायला 10च्या 10 लोक तयार होतील. याचं कारण आहे, कारण जेव्हा डेमॉन्स्ट्रेशन बघतो, कुणी दाखवलंय डेमो आम्हाला आतापर्यंत? मागच्या 15-16 वर्षापासून मी स्वतः खरेदी करतोय, मला कुणीच डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं नव्हतं, पहिल्यांदा बघितलं. आणि जेव्हा कळलं की प्रोडक्ट मध्ये डिफरन्स दिसतोय, क्वालिटी दिसते, तर प्रत्येक व्यक्तीला कळेल की मला दुकान बदलणं गरजेचं आहे, शॉप बदलणं गरजेचं आहे. तर मला वाटतं अपॉर्च्युनिटी तुम्ही जे सांगताय ते किती करतील ते माहित नाही, पण शॉप चेंज करायला 10च्या 10 लोक तयार होतील डेमॉन्स्ट्रेशन. आता आपण काय करू, प्राइस बद्दल समजून घेऊया थोडंसं. तर आपण सगळ्यात पहिलं जर आपण टूथपेस्ट पाहिली होती,
येस. म्हणजे पहिलं तर तुम्ही टूथपेस्ट बघितलं, टूथपेस्टचं फील बघितलं. आता आपण या प्राइजिंगवर डिस्कस करू. किती रुपये प्राइस दिसते सर? 80 रुपये दिसते MRP. आता आपण 60% दाखवले, पण आपण एक कॅल्क्युलेशनसाठी 50% येऊया. तर ही 80ची टूथपेस्ट जर विचार केला तर 40 रुपयापर्यंत जाते. तर आता इथं जर ओव्हरऑल विचार केला तर ही 30 रुपयालाच जाते. मग मला सांगा, मार्केटमधली जी टूथपेस्ट आहे फॉर एक्झाम्पल विचार केला तर ही किती रुपयाला आहे? 76 रुपयाला. आणि आज जर बघितलं तर आपली टूथपेस्ट कितीला जाते? 30 रुपयाला. 30 रुपयाला. मग मला सांगा, जर क्वालिटी भारी असेल, राईट प्राइजिंग असेल तर आपण वापरणार. तुम्ही कधी वसून वापरता? किती वर्ष झाले? आता 6-6.5 वर्ष झालेत आपण वापरतोय. येस. आणि मला वाटते भारतामध्ये 25 राज्यामध्ये जवळपास 10 लाख नाही, 20 लाख नाही, 30 लाख नाही, 50 लाख नाही, 60 लाख लोक आहेत सर जे प्रोडक्ट्स वापरतात आणि प्रमोट करतात. येस. तर मग प्राईस कशी वाटते? एकदम छान. भारी. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट प्रोडक्टचं अंडरस्टँडिंग करूया. किती रुपये प्राईज आहे सर? आता याच्यावर बघितलं तरी साबण आहे, किती रुपये? 50 रुपये. 50 रुपये प्राईज आहे. Yes. तर ही किती रुपयाला पडते? 20 रुपयाला. असं विचार करा, 60% पडते. पण मी म्हणतो 50% 25. आणि मार्केटमधले जर तुम्ही पुढे सोप करत गेले तर ही सोप इथं बघा, डव सोप 65ला आहे. बरोबर. आणि आपली सोप कितीला पडतीये? 25 रुपयाला. 20 ते 25 रुपयाला पडते. हा. मग त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया आपण टाल्कम पावडर आहे. किती रुपयाचं पावडर आहे सर? आता इथं दिसू शकते आपल्याला. किती रुपयाचं आहे? 95 रुपयाची. हे कितीला पडतंय? 38 रुपयाला. म्हणजे ॲव्हरेज 50% मध्ये प्रोडक्ट पडतील. त्याच्यानंतर नेक्स्ट बघितलं तर आपण डेली क्रीम लावतो. किती रुपयाची ही क्रीम सर्वाचा? 300 रुपयाची आहे. ते 150 रुपयापर्यंत पडेल. हे कितीचं आहे फेस वॉश? 150 म्हणजे 75 रुपयाला पडेल. त्यानंतर नेक्स्ट बघितलं तर सर आपण किती रुपये दिसतात बघा बरं, किती आहे त्याच्यावर? 125 आहे सर. 125 मध्ये किती रुपयाला पडलं? 60-65 रुपयाला. हे जे तेल बघितलं तर 260 रुपयाला, 130 रुपयाला. याचं फिलिंग पण बघितलं, स्मेल किती भारी आहे, किती भारी आहे. एकदा वापरल्यानंतर लोक म्हणणार की हेच प्रोडक्ट वापरायचं आपल्याला. त्याच्यानंतर जर बघितलं नेक्स्ट प्रोडक्ट बघितलं, मी जे तुम्हाला डेमो दाखवला होता, क्लिनजर जे संध्याकाळी लावायचं असतं, क्लीन करून आणि ऑइल लावायचं. तर हे दोन्ही मिळून ह्या प्रोडक्टची जर कॉस्ट बघितली तर हे 599 आहे आणि हे 250. तर नियर अबाउट 850, 450, 450 रुपयात स्किनवरती काम करणं, लाखो रुपये लोक खर्च करतात. त्यानंतर नेक्स्ट बघितलं तर आपण परफ्यूमचा विचार करूया. किती रुपयाचं परफ्यूम आहे सर? हे बघा, हा 500चा आहे सर, म्हणजे 250ला पडणार मला. बरोबर. आणि हे 280च आहे, 140 रुपयाला पडणार. तर मग आता प्राइस जर एवढी बेटर असेल. त्यानंतर आज बघितलं तर सॅनिटरी पॅड आज भरपूर लोकल पॅड वापरतात लोक, त्याच्यामुळे फार हेल्थची इश्यू येतात. त्याचा पण डेमो तुम्ही पाहिला. ह्याचा डेमो बघितला तर मी शॉकच झालो. मी तर म्हणतो हे प्रोडक्ट 400-500 रुपयाला द्यायला पाहिजे, पण याच्यावर किंमत आहे 200. हे 100 रुपयापर्यंत जाईल. येस. हा. त्यानंतर आपण चहा पावडरचा विषय घेऊया. आता चहा जर केलं सहज केलं तर 80, 100, 125 रुपये पाव असते. किती रुपये याच्यावर? आता हे 115च आहे, म्हणजे आपल्याला 55-60 रुपयाला 60 रुपयापर्यंत पडत. हे ऑर्गॅनिक जागरी आहे, गुळ किती आहे? हे 195 MRP, 100 रुपयाला पडेल आपल्याला. बरोबर. त्यानंतर मग याचा चहा पण भारी होतो, याच्याबद्दल पण आपलं डिस्कस झालं. त्याच्यात नेक्स्ट प्रोडक्टवर येऊया आपण. किती रुपयाचं प्रोडक्ट आहे बघा. हे जर बघितलं तर 575 आहे. हा, 575. 50% मध्ये विचार करा, आपण जवळपास 250. 140 रुपये किलो पडलं. बाकीचं पॅकिंग मधलं 200 रुपयाचं तेल, अनहेल्दी तेल खाण्यापेक्षा हे तेल खाल्लेलं कधी पण बेटर. कारण की हे तेल तुमचं कोलेस्ट्रॉल मेंटेन करते, तुमच्या स्किनसाठी चांगले, विटॅमिन मिनरल भेटतात. आणि 250 डिग्री टेम्परेचरला गेल्यानंतर हे काय होतं, याच्यातले न्यूट्रिशन गायब होतात. पण गॅस 140 पर्यंत जातो, त्याच्यामुळे न्यूट्रिशन घालू शकत नाही. नॉर्मल तेल 80 डिग्रीलाच बॉईल होऊन जातं. बरोबर. म्हणजे प्रत्येक घराघरात, तर माझ्या घरात हे तेल आल्यापासून मी म्हणतो, आज जर बघितलं हे प्रोडक्ट्स आणि हे प्रोडक्ट यूज करायला लागल्यापासून हेल्थचे प्रॉब्लेमच शॉर्ट आउट झाले. शेंगदाणे तेल 425ला, मार्केटमध्ये सर 200 रुपयाला शेंगदाणे तेल किलो आहे. आणि 1 किलो तेल काढायला कमीत कमी 300-350 रुपये शेंगदाणे लागतील. मग कसं काय तेल बनतं? बरोबर. मग हे शेंगदाणे तेल पण 450 रुपये. आणि सगळ्यात मोठं लाकडी घाण्याचे ऑइल सर या. मग कधी हे दोन्ही वापरा एका महिन्यात, दुसऱ्या महिन्यात हे दोन्ही वापरा, म्हणजे बॉडीचं कॉम्बिनेशन पूर्ण तयार होईल. आणि आज जर बघितलं तर तेलामुळे ना फॅट्स तयार होले सर. आणि फॅटमुळे काय प्रॉब्लेम येतात तुम्हाला काय वाटतं? बीपी हे जे आहेत, म्हणजे आर्टरीज मध्ये ब्लॉकेजेस होणं, बॅड कोलेस्ट्रॉल तयार होणं, आणि मग अल्टिमेटली काय, मग बीपीचा त्रास. मीठ कितीच आहे बघा बरं? 110. 110. इथं बघा रॉक सॉल्ट, इथं दुसऱ्या कंपनीचं 120 रुपयाला आहे. आपली टीपी 95ला आहे आणि आपली जवळपास 44 रुपयापर्यंत प्रोडक्ट पडते सर. त्याच्यात मी तुम्हाला एक आपलं ब्रँड अँबॅसेडर प्रोडक्ट दाखवलं. किती रुपये प्राइस आहे सर याच्यावर? 2650 रुपये. फॉरेन कंट्रीमध्ये ह्या बेरीचे प्रोडक्ट 12-12, 15-15 बेरी असतात. 10, 12, 15, 20 हजार रुपयाला प्रोडक्ट विकला जातं सर. कारण की 45 बेरीचं ब्लेंडचं प्रोडक्ट आहे सर. 2650चं प्रोडक्ट किती रुपयाला भेटणार आता? 50% विचार करा. 1300 रुपयालाच भेटणार सर.
वापरलं तर 13% आणि कुणाला समजवलं तो मला नाही पाहिजे बिझनेस तुमचा, दिलं 5 मिनिटात 1350 फायदा, 1350 फायदा. इमॅजिन करा. म्हणजे ज्याला प्रोडक्ट पाहिजे त्याला प्रोडक्ट घेऊ, ज्याला पैसे पाहिजे तो ID मारून, ज्याला फक्त प्रोडक्ट पाहिजे तिथं आपल्याला सेल होईल, ज्याला वाटतं मला डिस्काउंट पाहिजे त्याचं रजिस्टर होईल, आणि जो प्रोडक्ट प्रमोट करायला तयार आहे त्याच्या व्हॅल्यूवर बिझनेस जनरेट होऊ शकतो. येस. त्यानंतर नेक्स्ट बघितलं आपण महिलांचं प्रोडक्ट बघितलं आणि मुलांचं प्रोडक्ट बघितलं. सर किती प्राइस आहे बघा बरं प्रोडक्टची? ह्याची 690 आहे सर. याची 690 आणि याची 775. 690 म्हणजे जवळपास किती झाले? 350. आणि मी म्हणतोय मुलांना रेग्युलर हे प्रोडक्ट वापरण्यासाठी 10, 15, 20 रुपये खर्च करू शकत नाही. बाकी चॉकलेट बिकलेट कॅडबरीसाठी एवढे खर्च करतोय. आणि महिलाची नारी प्रिय आहे 750, म्हणजे जवळपास किती रुपये? 450 रुपयाचे प्रोडक्ट. 10-20 रुपये रेग्युलर खर्च होईल प्रोडक्टचा, 20 रुपये खर्च तर आरोग्यासाठी हे केलं पाहिजे. माझं प्रोडक्ट हे सगळं बघितल्यानंतर कसं वाटायला लागले सर? नाही, प्रोडक्ट बघून तर असं वाटतं की हे मँगो प्रोटीनचं पण तुम्ही शेक घेतलं, ते पण दुधात मिक्सरमध्ये हलवून एकदम जबरदस्त. हे प्रोटीन म्हणजे आतापर्यंत मी प्रोटीन घेतलेत, पण हे प्रोटीन घेतल्यानंतर असं वाटायला लागलं की ह्याची टेस्ट किंवा हे घ्यावं असं वाटतं, म्हणजे कन्झ्युम करावं असं वाटतं प्रोडक्ट. एवढं छान आहे. प्राइस बद्दल विषय क्लिअर झाला. मला वाटतं यांचा पण क्लिअर झाला असेल. दोनच गोष्टी आहेत. पहिलं तर कंझ्युमरला बिझनेस प्लॅन नंतर आहे. पहिलं तर प्रोडक्ट समजणं गरजेचं आहे, प्राइसिंग समजणं गरजेचं आहे. मला जेव्हा प्रोडक्ट आणि प्राइसिंग समजलं तेव्हाच मी 100% कन्व्हिन्स झालो. म्हणलं यार खतरनाक बिझनेस असणार. त्यानंतर आज जे आपण प्रोडक्ट्स बघितलं ना सर, हे आपले पहिल्यांदा जेव्हा जे पण लोक ऑर्डर्स टाकतात ना ते ह्याच प्रोडक्टची सहसा टाकतात, कारण की ह्याच प्रोडक्टचे डेमोस्ट्रेशन, फिलिंग, टेस्ट वगैरे होतात. आणि मला पण वाटतं जर सर ज्यांनी सुरू करायचं त्यांनी इथूनच ऑर्डर कराव्या, ज्याच्यामुळे हे प्रोडक्ट वापरायला चालू होईल आणि लोकांना प्रेझेंट डेमो टेस्ट करायला पण या गोष्टी काय होतील समजवल्या जाऊ शकतात. बरोबर ना? मला वाटतं मग जे पाहत आहेत त्यांना तुमचं काय मेसेज असेल की हेच प्रोडक्ट पहिल्यांदा वापरा. हे एकदा प्रोडक्ट वापरले की तुम्हाला असं लक्षात येईल की सनेचे सगळेच प्रोडक्ट वापरले आणि याच्यासोबतच बिझनेस जनरेट होतोय. आता यांना कन्व्हिन्स करण्यासाठी, तुम्हाला कन्व्हिन्स करण्यासाठी काय केलं मी, हेच प्रोडक्ट दाखवले, याच्यात काय दाखवलंय. पण हे नसेलच तर मी कोणाला कनेक्ट करू शकतो का? नाही. कारण की बोलण्यावर लोक विश्वास ठेवत नाही. कारण की हे प्रोडक्ट काय करतात सर, टचसाठी, फीलसाठी, टेस्टसाठी, स्मेल आणि डेमो, हे सगळ्या गोष्टी केल्यावरच मला वाटतं तुम्हाला असं वाटलं असून बिझनेस केला पाहिजे. म्हणजे माइंडला 5 दरवाजे सर, डोळे, कान, नाक, जीभ आणि स्किन, हे 5ही जे ज्ञानेंद्रिय आहेत ना, याला हे प्रोडक्ट समजणं गरजेचं आहे. मोठे मोठे ब्रँड, 5 स्टार हॉटेल बघा, ट्रायल करतात कुठल्या पण गोष्टी आणि मग म्हणतात हो एक्सपिरियन्स सेल करतात, प्रोडक्ट नाही सेल करत. राईट ना? येस. तर सर आता आपण बघूया की इथं हे प्रोडक्ट जर प्रमोट केले तर याचे बेनिफिट कसे होतील. त्याच्यामध्ये आमच्याकडे एक सनेज बिझनेस प्लॅन आहे, ज्याला आम्ही फ्रीडम प्लॅन म्हणतो. त्याचे ते वेगळे टोटल 11 इन्कम आहेत. याच्यातले 10 इन्कम जनरेशन प्लॅनमध्ये तुमच्या अकाउंटला येतात आणि एक इन्कम तुम्हाला कॅशने जनरेट होतं. वेगवेगळे इन्कम आहेत, डायरेक्ट सेल बोनस, ग्रोथ बोनस, सिल्वर बोनस, फ्रंटलाईन, बिझनेस बिल्डिंग, लीडरशिप, ट्रॅव्हल बोनस, कार बोनस, हाऊस बोनस, रॉयल्टी बोनस, हे सगळे हळूहळू तुम्हाला समजतील. मी तुम्हाला कम्युनिटी इन्कम समजवतो. पण सगळ्यात महत्त्वाचं, आज लोकांना फॉरेन टूरला जायचं असतं, ट्रॅव्हल करायचं असतं, ते टार्गेट इथं होऊ शकतं, कारण की इथं ट्रॅव्हल बोनस भेटतो. बरोबर. फिरायला कोणाला आवडत नाही सर? सगळ्याला. विमानात बसायला, फॉरेन टूरला, हे तर सगळ्याचं ड्रीम आहे. ती इथं फुलफिल होऊ शकतं कारण की इथं इन्कम भेटतं ते तुम्हाला. दुसरं कार, डाऊन पेमेंट असेल, कारचं EMI घ्यायचं असेल, छोटी कार, लक्झरी कार, हे पण इथं ह्या इन्कममधून भेटू शकतं. त्यानंतर बघितलं तर हाऊस बोनस, स्वतःचं घर, घराला डाऊन पेमेंट पाहिजे. त्यानंतर लोन घेतो आपण, लोन घेतलं 20 लाखाचं तर 20 वर्षात 20 लाख रुपये व्याज भरावं लागतं. पण इथं जर तुम्ही ह्या बिझनेस केला तर ह्या बिझनेसमधून 20 वर्ष 20 लाख व्याज भरायची गरज नाही. होऊ शकतं तुम्ही थोडंसं लोन घेऊन 2-3 वर्षात पण नील करू शकतात. बरोबर. बेटर काय सर, 20 वर्ष EMI भरणं की 2-4 वर्षात ते घर नील करणं? 2-4 वर्षात घर नील करणं बेटर. लोन जादा घेणं बेटर आहे का कमी घेणं बेटर आहे? कमी घेणं. हा, कधी कधी टॅक्स विचाराने केलं तर तो वेगळा पार्ट आहे. पण मला वाटतं इंटरेस्ट का भरायचा? बरोबर. मग हे बँक मोठे का होतात, हे मोठे इन्व्हेस्टर मोठे का हो राहिलेत? हे आपल्यासारख्या माणसाकडे पैसे नसतात. मग ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत, मला असं वाटतं त्यांसाठी सनेची लई गरज आहे. येस. राईट ना? येस. काय आवडलं सर तुम्हाला याच्यामध्ये? हे जे इन्कम समजतो त्याच्यामध्ये तुम्हाला हे आवडलं की तिन्ही गोष्टी? हे सगळंच गरजेचं आहे ना सर. म्हणजे फिरायला आवडतं, घर चांगलं पाहिजे, कार चांगली पाहिजे, लक्झरी लाईफ तर प्रत्येकाला मला पण लय आवडलं होतं. आणि मला असं वाटतं की एवढे इन्कम जेव्हा आपल्या पेमेंट स्लिपवर येतात ना सर, लाईफ एकदम लक्झरी व्हायला लागते. सो चला, आता आपण ते कम्युनिटी 10 इन्कम बघितले होते ना, त्याच्यातलं एक पहिलं इन्कम, एक इन्कम समजतो तुम्हाला. एक इन्कम आहे आपलं डायरेक्ट सेल बोनस, ते 7% कंपनी वाटते. तुमचा एक ID क्रिएट झाला. फॉर एक्झाम्पल तुम्ही 2.5 PVची खरेदी केली, तुम्हाला डिस्काउंट राईट प्रोडक्ट भेटले. पण आता तुमच्या फ्रेंड रिलेटिव्हला 10 लोकांना आपण हे समजवलं, जसं मी तुम्हाला समजवलं, तुम्ही कन्व्हिन्स झालात. 10 लोकांना समजवल्यावर तुम्हाला असं वाटतं का 3-4 लोक कन्व्हिन्स होतील? जास्तच होतील सर. किती होतील तरी?
8 ते 10 म्हणजे 8 तर मिनिमम होतील. ठीक आहे, 8 होणारे तर असं विचार करू 5-6 होणार आहे. पण त्याच्यात पहिले एक समजून घेऊया. एक ए नावाच्या व्यक्तीला आयडी पासवर्ड भेटता, त्याला प्रोडक्ट्स भेटले, त्याला बुडवलं, त्याला फसवलं, त्याची काही चिटिंग होऊ शकते, काही नाही आहे. त्याला प्रोडक्ट दाखवून त्याला आवडले आणि बिझनेसमध्ये जनरेट केलं. महत्वाचा मुद्दा काय सर, त्याला पण 2350चा बेनिफिट देतो जो मार्केटमध्ये कुठंच नाही भेटत आहे. आणि हे रिफरन्स आणि आजकालच्या या जगात सगळे लोक रिकमेंड करू लागले. अमेझॉनला पण शेअर लिंक आहे, व्हॉट्सअपला पण शेअर आहे, फेसबुकला पण शेअर ऑप्शन आहे. आज लोक रिफरल करू राहिले. हिरो हिरोईन लोक काय करू राहिले सर, ॲडव्हर्टाईज. तसंच मग जर आपल्याला पैसे कमवायचे आहेत, आपण हे प्रोडक्ट प्रमोट करायला लागलो, तर लोक जर कनेक्ट झाले, तर कनेक्ट झालं त्यांना त्यांचा आयडी क्रिएट होतो आणि तुम्हाला एकच इन्कम आहे, 10 मधलं एकच इन्कम आहे, डायरेक्ट सेल बोनस. त्याची पॉईंट व्हॅल्यू ती जवळपास 200 ते 300 मध्ये असते, पण आम्ही ॲव्हरेज म्हणतो 500 रुपये इन्कम जनरेट होणार. काय केलं या व्यक्तीसाठी? म्हणजे फक्त रेकमेंड करून यांनी प्रोडक्ट घेतले तर 500 बस. यांना तुम्ही एकदा समजवलं, पण एकदाच तुम्हाला त्या डायरेक्ट सेल बोनसवर 500 भेटले. पण जर पुढे चालून हळूहळू तुम्हाला सगळं अंडरस्टँड झालं, बिझनेस मॉड्यूल, स्ट्रक्चर, इन्कम्स, तुम्ही सगळे इन्कम घ्यायला लागले 3, 4, 5 महिन्यानंतर, तर तुम्ही जर एखाद्या पर्सनला नवीन ॲड केलं बिझनेसमध्ये, तुमचा चेक 800 ते 1000 रुपये होणार सर. ग्रेटच. म्हणजे 15 ते जवळपास 20% प्रॉफिट. आणि मार्केटमध्ये 10, 20, 25, 50 लाख टाकून लोक 4 आणि 5 टक्क्यावर प्रॉफिट करतात. बरोबर. वाटतंय का तुम्हाला की खरंच पॉवरफुल आहे? नाही, खूप पॉवरफुल आहे. म्हणजे मला काहीच इन्व्हेस्ट नाही करायचं, मी फक्त रिकमेंड केलं आणि त्याच्यावरती मला 10 ते 20% जवळजवळ इन्कम. त्याने आयडी क्रिएट केला, त्यांनी पहिली ऑर्डर मारली, म्हणजे सिम कार्ड आहे. आता इथून पुढे जेव्हा जेव्हा खरेदी होईल, का नाही सर, त्याच्यावरती तुम्हाला हे इन्कम जनरेट होत राहणार कायमस्वरूपी. इमेजिन करा, पेट्रोलची गाडी बघा, वारंवार पेट्रोल भरावं लागतं, रिचार्ज वारंवार मारावं लागतो, मेडिकलमध्ये तुम्ही वारंवार जातात, डीमार्ट, बिग बाजारमध्ये. म्हणून डीमार्टचा शेअर 350 रुपयाचा शेअर आज 4-5 हजारापर्यंत गेला. का? लोक वारंवार जाऊ राहिलेत. मॅकडॉनल्डमध्ये, चहामध्ये, म्हणजे किराणा दुकानामध्ये रिपीट लोक जाऊ राहिलेत. मग आपण इथं कोणाला जॉईन नाही करू राहिलो, आपण रजिस्टर करू राहिलो. म्हणजे तो प्रोडक्ट स्वतःसाठी वापरून तरी व्हॅल्यू पैसा जनरेट होणार, त्यांनी कुणाला रिकमेंड केले तरी पैसे जनरेट होणार, त्यांनी कुणाला खाली आयडी क्रिएट केला तिथून जनरेट केला बिझनेस, तरी तुम्हाला वर पैसे क्रिएट होणार. काय आवडलं सर याच्यामध्ये? म्हणजे एकतर सगळ्यात ह्यात काहीच रिस्क नाहीये मला. मी कुणाला तरी प्रोडक्ट रिकमेंड करतो, मला करायचं काय तर मला जे आवडले तेच मला कुणाला तरी सांगायचंय, आणि हे सोपं काम करून मला हे पैसे मिळू शकतात. म्हणजे मला काहीच रिस्क नाही. मला वाटतं यांना पण ही गोष्ट लय आवडली असेल. 100%. त्यानंतर नेक्स्ट बघितलं तर सर, आता आपण थोडंसं पॉवर ऑफ कंपाऊंडिंग समजून घेऊया. कंपाऊंडिंगमध्ये किती ताकद असते. तुम्ही या बिझनेसमध्ये पहिल्या महिन्यामध्ये तुम्ही एकटेच आहेत, तुमच्याच खरेदीवर तुम्हाला इन्कम किती झालं? 100 रुपये मला कॅशबॅक आला बँकेत. आतापर्यंत कुठे आला नाही, इथं येऊ राहिलाय. आता बघा, तुम्ही 4 लोकांना हा बिझनेस प्रमोट केला. तुम्ही म्हणले होते 10 मधून 8 येतील, मी म्हणलो होतं थोडं बाजूला ठेवा. तर आता त्या 8 मधला 4च लोक इथं आपल्यासोबत खरेदी केली, त्यांची आयडी क्रिएट झाली, म्हणजे बिझनेस सेंटर तयार झाले. जसे फ्रँचायसी लोक घेतात ना, फॉर एक्झाम्पल चहाची फ्रँचायसी, हे मॉड्यूल घेण्यासाठी भरपूर पैसा लागतो. तसे तर 4 लोक रजिस्टर झाले आपल्या थ्रू, आपण स्पॉन्सर आहेत त्यांना. टर्नओव्हर किती झाला? 10,000. आणि इन्कम किती झालं? 1600 रुपये. हे एकदा चॅनल का कंटिन्यू होऊ शकतं? कंटिन्यू. जब जब परचेस होगा तब तब इन्कम आएगा. म्हणजे एकदा झाड लावा, पैसे कंटिन्यू येत राहणार. जसं अंबानीने बघा, जिओने 2-3 वर्ष सवय लागली, आता मारा 300, आता मारा 400, एका वर्षात 3-4 हजार तिथे मारायला लावतात. नेक्स्ट तिसऱ्या महिन्यात काय होणार? ह्यांच्यामधून 16 लोकांची ऑर्डर झाली. कारण की हे 16 तुमच्या ओळखीचे नाही आहेत सर, यांचे फ्रेंड रिलेटिव्ह आहेत, यांचे लोक आहेत, पण हे यांना कनेक्ट आहेत आणि तुमच्या स्पॉन्सर यांना आहे. म्हणजे काय, इथं 16 लोका थ्रू हे रजिस्टर झाले, त्यांना पण बिझनेस करायचा आहे, त्यांचे आयडी क्रिएट झाले, त्यांना सेम डिस्काउंट भेटतील. खरेदी किती झाली? 40,000 PVची. आणि रुपीज किती झाली इन्कम? 6,400 रुपये. आता बघा, ही जी खरेदी हे 3 महिन्यासाठी नाही, काही लोक पहिल्याच महिन्यात हे करतात. म्हणजे पहिल्याच महिन्यात या चेकला पण जातात लोक, म्हणजे एवढी मोठी पॉवर तयार होती. त्यानंतर नेक्स्ट बघितलं तर चौथ्या महिन्यात काय होणार? यांच्या थ्रू 64 लोकांपर्यंत ऑर्डर पोहोचल्या, आयडी क्रिएट झाले आणि 1,60,000. महिना किती? 25,600. आता मला सांगा, इथं 100, 1600, 6,000 हे कमी वाटत असेल ना? होऊ शकतं सुरुवातीचे 90 डेज हे कमी वाटत असेल, कारण की बिल्डिंग पहिली जमीन खोदून पाया काढतात, म्हणजे फाउंडेशन बिझनेस उभा राहतं. बरोबर. कारण की आज तुम्ही पण शिक्षणामध्ये किती वर्ष घातलं सर टोटल? 18 वर्ष शिकलो. आणि मग 18 वर्षानंतर पहिला पगार किती भेटला होता? 27,000. बघा नाही, तर पहिल्याच महिन्यापासून बिझनेस सुरू होतो. नेक्स्ट पार्ट, चौथ्या महिन्यात ह्या लोका थ्रू हे मल्टिप्लिकेशन होणार. किती झालं? 256. किती टर्नओव्हर झाला? 6,40,000 इन्कम 1,02,000. आता 1,02,000 जॉबमध्ये पोहोचण्यासाठी किती वर्षाचा अनुभव आणि काय शिक्षण लागतं सर?
नाही, पोस्ट ग्रॅज्युएट व्हायला लागेल, ग्रॅज्युएट व्हायला लागेल चांगलं टेक्निकल, आणि तुम्हाला कमीत कमी 7-8-10 वर्ष काम करायला लागेल तेव्हा पोहोचेल इथं. आणि व्यवसायामध्ये एवढं इन्कम जर प्रॉफिट कमवायचं असेल तर तुम्हाला काय वाटतं, असं वाटतं का 25-50 लाख लावा लागतील, 1-1.5 वर्ष स्ट्रगल करावं लागेल तेव्हा या प्रॉफिटला जाऊ शकतो माणूस. येस. पण इथं टर्नओव्हर जनरेट होऊ राहिलाय. नेक्स्ट बघितलं तर 6व्या महिन्यात काय होणार, इथं खरी मॅजिक तयार इथून होतं सर. बरोबर. 4था, 5वा, 6व्या महिन्यापासून किती लाखाचा टर्नओव्हर झालाय? 25,60,000 PVचा. इन्कम किती झालं? 4 लाख. 4 लाख रुपये इन्कम झालं. म्हणजे ओव्हरऑल ही सगळी टीम बनली. तुम्ही कुठपर्यंत काम केलंय होऊ शकतं तुम्ही, आणि इथपर्यंत तुमचे लोक जनरेट होऊ शकतात, पण नंतर खाली हे स्प्रेड होऊ शकतं. आज मी जर जवळपास 7-8-10 लोक थ्रू हा बिझनेस सुरू केला सर, आज माझी लाखो लोकांची टीम क्रिएट झाली. आणि कोणी कुठं पण कुठली पण ऑर्डर्स जनरेट होत आहे ना, ते व्हॅल्यूम जनरेट होतो. जसं की फेसबुकचा मालक आहे, त्यांनी 7-8 लोकांना फेसबुकची रिक्वेस्ट पाठवली होती, पण नंतर त्या 7-8 लोकांनी 70-80 लोक, नंतर 70-80,000, नंतर लाखो लोकांपर्यंत नेटवर्क गेलं. आज मला वाटतं फेसबुकचे 50-100 करोड रुपये लोक यूजर असतील फेसबुक, व्हॉट्सअप. म्हणजे सगळं नेटवर्क कोणाकडे? फेसबुकच्या मालकाला. तसं इथं कोणी कुठं पण आणलं तर हे नेटवर्क कोणी कुठं पण परचेस करून द्या, तुमच्या आयडीचे बेनिफिट दिसतात. ओके. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी ह्या बिझनेसमध्ये आहे ना, जेव्हा म्हणले ID मारा, प्रोडक्ट घ्या, मला वाटत नव्हतं मजा. ते म्हणले लोकाला कनेक्ट करा, मला मजा नाही वाटली. पण ते म्हणले ह्या लोकांनी जरी बिझनेसमध्ये ऑर्डर्स क्रिएट केल्या, लोक बिझनेसमध्ये कनेक्ट झाले, आणि केव्हा जेव्हा खरेदी करतील तेव्हा पैसे भेटतील, माझे केसेस वर झाले. ते सर, मार्केटमध्ये काम केल्यावर पैसे भेटतो, दुकान उघडल्यावर पैसे भेटतात, पण असं कधी आहे का कामाला नाही गेलो, दुकान नाही उघडलं, पैसे भेटलात? म्हणजे सुरुवातीला लोकांना कनेक्ट करायला, समजवायला वेळ लागेल, ती पाईपलाईन खांदायला. पण एकदा का पाईपलाईन खाणल्यानंतर फक्त नळ चालू करायचा असतो. मग मला आवडलं काय, सगळ्यात महत्त्वाचं, टीमनी खाली वर्किंग केलं तरी मला पैसे भेटतात. तुम्हाला काय आवडू राहिलं याच्यामध्ये? याच्यात सगळ्यात युएसपी पॉईंट काय वाटू राहिलेत? तुम्ही जो मुद्दा समजवलाय की मी इथपर्यंत, म्हणजे पहिल्या 90 दिवसामध्ये मी 15-16-20 लोकांपर्यंत जरी पोहोचलो, पण याच्यातून ज्या खाली ऑर्डर जनरेट होत आहेत याच्यावरती मला इन्कम मिळते, आणि ते पण ऑलमोस्ट जर आपण चेक केलं तर 10%च्या ॲव्हरेजमध्ये इन्कम मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय सर, आपण इथं मेंबर नाही बनवत, आपण ID रजिस्टर करतोय. आपण जेव्हा कंटिन्युअसली लोक इथून पुढे ऑर्डर मारणार, कारण की प्रोडक्ट एवढे भारी आहेत, प्राईज एवढ्या भारी आहेत, तर रेग्युलर लोकही खरेदी करत राहणार. बरोबर. म्हणजे रेग्युलर जर खरेदी केली तर इन्कम सेट व्हायला लागतं. आता समजा आपलं 1365 लोकांचं नेटवर्क 6 महिन्यात क्रिएट झालं, तर 6 महिन्यात क्रिएट झालं तर टोटल 34,12,000चा बिझनेस झाला PVचा. तर रुपीजचा बिझनेस किती होणार? जवळपास 55 लाखाचा. बरोबर. कितीचा? 55 लाख. आणि इन्कम किती झालं? 5.5 लाख. मग महिना 5.5 लाख. मी म्हणतोय 7व्या महिन्यात, असं वाटतं लई मोठं हे राव. मी म्हणतो 1 वर्षात होऊन द्या, मी म्हणतो 2 वर्षात होऊन द्या. बरं चला, 3 वर्षानंतर 5.5 लाख महिना यायला लागला, आणि तुमच्या टीममध्ये जवळपास 55 लाखात सेल व्हायला लागला. तर 55 लाखाचा एक दुकान, एक मेडिकलमध्ये जर सेल करायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी 5-7 कोटीचे टर्नओव्हर लावावं लागेल. बरोबर. आणि हे जे 55 लाखाचा जो सेल झाला ना सर, याच्यामध्ये जे डायरेक्ट सेलिंग मॉड्यूलमध्ये मी दाखवलं ना, 60% इन्कम, जवळपास 32 ते 33 लाख इन्कम त्या मधल्या चेनमध्ये वाटलं जात होतं. म्हणून त्यांच्याकडे घर, गाडी, लक्झरी लाईफ ते जगत होते. राईट. पण आता ह्या 32-33 लाखामध्ये त्या 33 लाखातले 5.5 लाख तुम्हाला येणार आहेत, आणि बाकीचे तुमच्या नेटवर्कमध्ये ह्या लोकांपर्यंत वाटले जाणार आहेत. बरोबर. मग मला सांगा, याच्यात असं काही लॉटरी, काही स्कीम, काही डबल टेबल काही दिसतंय तुम्हाला? काहीच नाही, प्युअर काही बिझनेस. चेन मार्केटिंग जोडाजोडी दिसतंय? नाही, कारण तुम्ही टर्नओव्हर समजवताय मला की हा बिझनेस टर्नओव्हर बेसिसवरती, म्हणजे एखाद्या व्यक्तीने ऑर्डर मारली किंवा नाही मारली, जो टर्नओव्हर जनरेट होणार आहे त्याच्यावरती तुम्हाला इन्कम समजवतो. आणि असं नाही की हे असंच हो, असं नाही, 1च्या जागी 2 होऊन द्या, इकडे 4 होऊन द्या, इकडे 8 होऊन द्या, 15 होऊन द्या, जसं ऑर्डर जनरेट होतील त्या व्हॅल्यूवर तुम्हाला ते इन्कम जनरेट होणार आहे. म्हणजे असं पण नाही की असं करणं, असंच करावं लागणार, असंच मॅच, असं काहीच नाहीये. जसा टर्नओव्हर तशी व्हॅल्यू तुमची जनरेट होणार. बरोबर. आता हे सगळं करत असताना टोटल ओव्हरऑल जर बघितलं तर पर ऑर्डर किती रुपये? 400 रुपये. म्हणजे जेव्हा जेव्हा तुमच्या टीममधून जर 2.5 PVची कोणाकडे खरेदी झाली तर तुम्हाला इथं पर ऑर्डर 400. कोणाच्या टीममधून अर्धी झाली तर 200 रुपये. मग मला सांगा, पॉन्डचा डबा आहे, एक 100 रुपये डबा आहे, तुम्हाला 2 महिने जातो, तर 10% प्रॉफिट विचार करा. पॉन्ड्सवाल्याला ते 10 रुपये घेऊन राहिलेत. एक चहावाला 10 रुपये काढतोय. म्हणजे असे 10-12 प्रोडक्टवाले 10-10, 20-20 रुपये करून ते महिन्याला तुमच्या घरून 100, 200, 500, 1000 रुपये घेत आहेत. जसं नवरत्न तेल मी म्हातारपणापासून लावतो, बचपनशे लावत असेल का? 1 रुपयाचं तेल. त्यानंतर अक्षय कुमार टॉयलेट साफ करायला दौडलेत. विराट कोहली क्रिकेट खेळतात, पण विकतात काय? शेविंग क्रीम, फेस वॉश, कोणी चड्डी, कोणी बनियान विकत आहे. मग मला वाटतं त्यांच्यामुळं खरे प्रोडक्ट घेतात लोक, की आपण जर लोकांना फील केले, दाखवले, तर आपल्यामुळे प्रोडक्ट घेतील. आपल्यामुळे घेतील ना, कारण तो फील आहे ते फक्त टीव्हीत आपण ऍडव्हर्टाईज बघतोय. आतापर्यंत असे घेत आलेत,
पण जेव्हा हे फील दिलं जाईल तर तेव्हा लोक इमिडिएट ते इमोशन बरोबर कनेक्ट होतील त्या प्रोडक्ट. राईट. तर आता बघा सर, मग असे जसं समजवलं टर्नओव्हर झाला 55 लाख, 60% इन्कम डिस्ट्रीब्यूट किती होतं, 33 लाख त्या पहिल्या चेनमध्ये. पण आता हे 33 लाख कुणाला डिस्ट्रीब्यूट होणार, आपल्या लोकांमध्ये, आपले मित्र, रिलेटिव्ह, फ्रेंड आणि रिलेटिव्ह मध्ये जाणार हे पैसे. मग मला सांगा, त्या चेनमधले लोक जे मोठे होत होते, आपला झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये, कुठली रिस्क नाही, लॅबिलिटी नाही, माल भरायचा नाही, फर्निचर लावायचं नाही, जस्ट आय डी क्रिएट करून आपल्या घरातून हा बिझनेस लोकांना सांगायला चालू करायचा आहे आणि आपले पैसे भेटणार. पण मी विचार करतो, आज समजा एका वर्षात जर हे स्ट्रक्चर असं झालं तर महिना किती झाला, 5.5 लाख साधारणतः. 5.5 लाख. 50% झालं तर 2.25 लाख. आणि जर एका वर्षानंतर 1,36,000 रुपये महिना, 25% जर काम झालं तर. आपल्याकडे असे लोक आहे सर, बिझनेस सुरू करतात, महिला येतात, त्यांना काहीच माहीत नाही आहे, आणि ते तिसऱ्या आणि चौथ्या महिन्यात 50,000, 70,000, 1 लाखात चेक लावतात. बरोबर. कारण ह्याच बिझनेसच्या माध्यमातून, ह्या स्ट्रक्चरच्या माध्यमातून आपल्याकडे वेगवेगळे लोक आहेत जे आज लाखो रुपये जनरेट करू राहिलेत, ज्यांनी करोड रुपये अर्निंग केलेत. म्हणजे हे प्रूव्हन मॉड्यूल आहे सर ह्या बिझनेस. कसं वाटलं सर तुम्हाला? फार जबरदस्त वाटतंय सर. असं वाटतं का इन्कम आलं पाहिजे? नाही, इन्कम तर सगळ्यालाच आवडतं, पण मला वाटतं तुम्ही जो वे समजवलाय त्या वे मधून इझिली इन्कम जनरेट होऊ शकतं रिकमेंडेशनवरती. काय वाटतं, 1 लाख रुपये महिन्याला यायला लागले तुमच्या किंवा जे पाहतात त्यांना, तर कसं वाटतं त्यांचा विषय, काय काय होऊ शकतं? म्हणजे जे चाललंय ना, प्रत्येक जसं मी कायम म्हणत असतो की जॉब करणाऱ्या लोकांचं प्रत्येक वर्ष असं वाटतं की पुढच्या वर्षी पगार वाढला की चांगलं होईल, पण ऍडिशनल इन्कम यायला लागलं तर लाईफ म्हणजे सिम्पल होऊ शकते, सुटसुटीत होऊ शकते. आता बघा सर, मल्टीपॅक स्ट्रक्चर समजवलं. समजा अशी एक टीम जनरेट झाली आणि कोणी 500, कोणी 1000, 2000, जशी परिस्थिती तशी परचेस करतात. जर 1 लाखात सेल झाला तर ॲव्हरेज 9 ते 12% इन्कम तुम्हाला भेटतं जेव्हा तुम्ही सगळे इन्कम कॅलिफाय करायला लागतात. तर 1 लाखावर किती? 10,000. 5 लाखावर किती? 50,000. आणि 10 लाखावर किती? 1 लाख. 10 करोडवर किती? 1 करोड. आणि 1,000 कोटी टर्नओव्हर झाला तर 100 करोड. एवढं इन्कम जनरेट होतं सर. हजारो कोटी रुपये टर्नओव्हर केलाय हो. रामदेवजी बाबांनी 40,000 कोटी टर्नओव्हर केलाय. आणि आपलं असं वाटतं त्याच्यात पैसे नाही, त्याच्यात लई पैसे आहेत सर. हे मोठे लोक काय करतात माहिती आहे का सर, छोटं छोटं काम करतात, पण छोटे ॲव्हरेज लोक म्हणतात मला काहीतरी मोठं करायचे. मोठं करून काहीच नाही होत. छोट्या छोट्या गोष्टी, ब्लिंकिट, अमेझॉन काय करते, छोटे मोठे प्रोडक्ट तुमच्या घरीपर्यंत पोहोचते. झोमॅटो काय करू राहिले, छोटे प्रोडक्ट. म्हणजे मोठे ब्रँड छोटे कामं करू राहिलेत. आणि ज्यांना मोठं बनायचंय ना, ते म्हणतात मी काहीतरी मोठं करण. माझ्या डोक्यातून फंडा कधी गेला जेव्हा हे समजलं तेव्हा. आज एवढे टी चहाचं एक प्रोडक्ट आहे सर, तरी 10-12 लाख रुपये फ्रँचायसी लागतात. एक मिसळचं किती असेल फ्रँचायसीची किंमत सर? 5 ते 10 लाख रुपये. एक 2-3 प्रोडक्ट्स. विठ्ठल कामत कमीत कमी 1-1.5 करोड रुपयाची इन्व्हेस्टमेंट लागते मोठं हॉटेल टाकण्यासाठी. डॉमिनोज पिझ्झा कमीत कमी 1.5-2 शेअरची फ्रँचायसी घ्यावं लागेल तुम्हाला. हॉटेल, स्कूल, क्लासेस, लॅब. जर इथं करोडो टाकल्यावर लाखो रुपये भेटतात, लाखो टाकल्यावर हजारो भेटतात. पण हे मॉडेल तुम्हाला असं वाटतं का हजारो टाकून लाखो करोड कमवू शकतो आपण? बरोबर. मुळात काही टाकायचेच नाही, आपल्यालाच घ्यायचंय फक्त आणि रेकमेंड करायचं. बघा ना, इथं मी तुम्हाला कनेक्ट केलं, आयडी कनेक्ट केला, तुम्ही माल वापरू शकताय, लोकांना रिकमेंड करू शकताय, सेल करू शकताय. त्यानंतर तुम्ही ज्यांना वाटतो बिझनेस करायचा त्याचा आयडी क्रिएट केला तर तो स्पॉन्सर तुम्हाला होणार, तुम्ही स्पॉन्सर मला आहेत. आणि हे व्हॅल्यूम एकत्र येऊन वर पैसे जनरेट होतात. ही सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे सर. बरोबर. नेक्स्ट, मग आता जे इन्कम तुम्हाला दाखवलेत, तर प्रत्येक महिन्याला इथं क्लोजिंग होतं, लिगल बिझनेस आहे, टॅक्स कट होतो. जे इन्कम तुम्हाला सांगितलं ना मी, 10 इन्कम बँकेत येतात बघा, हे वेगवेगळे इन्कम येतात. डायरेक्ट सेल बोनस 4,000 रुपये, ग्रोथ बोनस 366, सिल्वर म्हणजे पुढच्या रँकला असतो तो 0-0 असतो. त्यानंतर जर पाहिलं तिथं फ्रंटलाईन बोनस जे इन्कम आहे माझं किती आहे सर? 8,63,800. बिझनेस बिल्डिंग बोनस किती आहे? 14,59,000. लिडरशिप बोनस किती आहे? 40,36,000. ट्रॅव्हल बोनस 1,42,000 जमीन फिरायसाठी. कार बोनस कितीचा आहे सर? 6,87,000. आणि हाऊस बोनस किती आहे? 8,32,000. एवढा EMI असतो सर. आणि रॉयल्टी, रिटायरमेंटसाठी रॉयल्टी किती आहे? 6,64,000. मला पण सुरुवातीला 1000 चालता बरं का सर. मला माझ्या खरेदीवर 100 चालते. आणि मग मला जेव्हा बिझनेस सिरियस झालो, हळूहळू बिझनेस बिल्ड केला, आता एवढा इन्कम तयार का होतो सर? कारण की करोडोचा टर्नओव्हर राहिला ना, का पैसे नाही भेटणार? आणि टर्नओव्हर का होऊ राहिला? एवढे प्रोडक्ट लोक वापरतात. तुम्ही जे आतापर्यंत समजवलं हे पेआउट बघितल्यावर हे तुम्हीच मला समजवता आणि तुमचंच आहे. हा. आणि बघा त्याची नेट क्रिएटेड एंट्री पण अकाउंटला इथं टाकलेली आहे. म्हणजे हायेस्ट 88,91,000 इन्कम. मग मी फक्त प्रोडक्ट वापरून, मी फक्त प्रोडक्ट लोकांना सांगून झालंय का? फार मोठं नेटवर्क बनतं. आणि सगळ्यात मोठी ताकद आहे सर नेटवर्कमध्ये. राजकारणी नेता असतो ना, त्याच्याकडे नेटवर्क असतं. त्यानंतर सेलिब्रिटी असतात, त्यांचं नेटवर्क असतं. स्पोर्टमॅन असतात, आज बघितलं तर रोनाल्डो, विराट कोहली यांचे करोडो फॉलोअर्स आहेत. आणि त्या फॉलोअरला हे ॲडव्हर्टाईज दाखवतात, प्रोडक्ट रिकमेंड करतात. मी बघितलं विराट कोहलीजीने आता शूचा ब्रँड लॉन्च केलाय. हे छोटे छोटे प्रोडक्ट्स विकतात. मग प्रोडक्ट बनवणं, प्रोडक्ट विकणं आणि प्रोडक्ट वापरणं याच्यात मोठा कोण होतो सर?
म्हणजे प्रोडक्ट विकणारा किंवा सेल करणारा मोठा होतो, वापरणारा कधीच मोठा नाही होत. मग आता इथं वापरणाऱ्या माणसाला जर सांगितलं तुम्ही ते न वापरायचं, इथला चहा, इथली टूथपेस्ट, इथले साबण, इथलं तेल मीठ वापरा आणि हे वापरून लोकांना वापरायला लावा, पैसे जनरेट होतील. येस, वाटतं तुम्हाला वापरलं पाहिजे? 100%. पैसे कसे वाटले? खूपच जबरदस्त, म्हणजे एवढं इन्कम. अवघड वाटतंय ना. पण आता ठीक आहे, मोठ्या व्ह्यूने समजवतोय, तर काही लोकांना असं वाटतं हे खरं आहे का खोटं आहे का. मला सांगा, पैसे माळा गळ्यात घालतात का लोक? लई पैसे कमवणारे लोक. प्रॉब्लेम काय आहे ना, तुम्ही ChatGPTला ॲक्सेप्ट केलं, फेसबुकला ॲक्सेप्ट केलं, त्यानंतर ह्या ट्रेंडला ॲक्सेप्ट करू राहिलात, पण ज्या वेळेस तुमच्या समोर तुम्हाला पैसे कमवायला संधी येते ना, आपल्याचा निगेटिव्ह खेकडा जागा होतो. खरं असेल काय, खोटं असेल का? कारण की ती पाईपलाईन छोटी असते. बरोबर. तर आता बघा, इथं ऑगस्ट महिन्याचं पेमेंट आहे 8वा महिना किती आहे सर? 32 लाख. 32,64,000. 9व्या महिन्याचं पेमेंट किती आहे? 30,69,000. इथे NFT डिटेल्स पण येतं. नंतर 10व्या महिना 30,47,000. 11वा महिना 40,00,000. नंतर 51,38,000. 12वा महिना आणि नंतर 84,51,000 रुपये. हे स्टेटमेंट आहे सर. आणि ताकद माझी नाही आहे, ही ताकद आहे प्रोडक्टची, क्वालिटीची, प्राइसिंगची आणि टीमची आणि या बिझनेसच्या मॉड्यूलची. ते बँक स्टेटमेंट दाखवू राहिलो मी. पण जेव्हा मी सर 15 वर्ष काम केल्यानंतर 6 वर्ष अनुभव केल्यानंतर मला 30 सारायची आणि 10,000 तास काम करून इन्कम वजा खर्च भोपळा. अरे मग ते इन्कम वाढवण्यासाठीच आपल्याला काहीतरी करावं लागेल. काही लोक खर्च कमी करायचा प्रयत्न करतात. नाही, तुम्ही हे जे समजवलं स्टेटमेंट किंवा जे इन्कम दाखवताय तुम्ही, हे NFT किंवा हे जे डिटेल दाखवतात, म्हणजे मला माझा अनुभव पासून मी जॉब केला, मला कधीच माझ्या कुठल्या बॉसने पेमेंट स्लिप नाही दाखवली की मला किती पैसे मग मिळतात. प्रॉब्लेम तोच आहे. इथं असं कोणी दाखवायला गेलं की लोकांना वाटतं खोटं आहे, का दाखवतात? अरे बाबा, एक जो माणूस म्हणत होता पृथ्वी गोल आहे, त्याला फाशी दिली, नंतर कळलं पृथ्वी गोल आहे. म्हणजे तुम्ही ब्रिजला ॲक्सेप्ट केलं, मेट्रो ट्रेनला ॲक्सेप्ट केलं, नवीन नवीन फ्लाईट, पहिले फ्रीज, गाड्या, घरं सगळे बदलले. टाईट तुम्ही ते HMT वॉच बदलून टाकलं, त्यात आणखीन तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट TV बदलली, तुम्ही आज OTT प्लॅटफॉर्मवर आलात, केबलवर पण नाही आहेत. एक काळ केबल लोकांचं स्वप्न होतं. बरोबर. मग जर ह्या वस्तूमध्ये सगळ्याला अडॅप्ट करत असतात तर इन्कम कमवण्याचे मार्ग जुनेच नाही पाहिजेत ना सर. नाही तर जुनेच घिसेपेटे. मग काय, गव्हर्नमेंट नोकरी दो. अरे 1000 फॉर्म सुटले का 10,000 लोक ऍप्लिकेशन करतात. गव्हर्नमेंट कॉल नोकरी देईन. गव्हर्नमेंट म्हणतो तुम्ही बिझनेस करा, आपले प्रोडक्ट्स वापरा, स्टार्टअप करा. पण स्टार्टअप करायला पुन्हा पैसे नाही आहेत. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं, जे ॲव्हरेज आहेत, जे मिडल क्लास लोक आहेत, ज्यांना वाटतं आम्हाला काहीच नाही, जॉबमध्ये व्यवसाय करू शकत नाही, त्या लोकांसाठी हे प्रूफ दाखवावं लागतात. आता बघा, मागच्या 2023-2000 2 वर्षाचं फायनान्शियलचं क्रॉप करून स्टेटमेंट टाकले गेलेत समजण्यासाठी सर. बघा, 5वा महिना किती इथं? 29,49,000. नंतर 27,60,000. 28,49,000. 26,82. त्यानंतर 30,96,000. 29,53,000. 32,71,000. 29,51,000. आता बघा, इथं 40, 32, इथं 28, 75, 29, 35 हे सगळे इन्कम का दाखवतोय सर? तुम्ही म्हणलं सर हे मीठ, तेल, साबण, टूथपेस्ट. प्रॉब्लेम हाच ना, आपल्या गरीब माणसाला छोट्या प्रोडक्टमध्ये पैसे दिसत नाहीत, म्हणून हे दाखवायची वेळ आली. बरोबर. आणि आज जर बघितलं, याच्यात एवढं काही आहे सर, एवढं काही आहे, खरंच पडत नाही तरी तर वर खोटं बोलण्याची काही गरज नाही. पण जेन्युइनली अशा मॉडेलला घेऊन काही कंपन्या आहेत मार्केटमध्ये, असे लोक आहेत की जे लोकांना चीट करतात, डबल टेबल करतात, रोल करतात. तर मला असं वाटतं लोकांनी ते क्रॉस चेक केलं पाहिजे सगळ्या अँगलने. राईट. कारण की प्रोडक्टचे मध्ये 5 पॅरामीटर आहेत. प्रोडक्टचं फिलिंग, पॅकिंग, त्याची MRP, DP, PV अंडरस्टँड झालं पाहिजे. त्यानंतर आपल्याकडे ना सर कंझ्युमर सॅटिस्फाईड आहे, डिस्ट्रीब्युटर, लीडर, कंपनी, गव्हर्नमेंट हे सगळे पॅरामीटर बघत नाहीत आणि मग चीट होतात आणि मग चांगल्या कंपनीला पण ते नाव ठेवायला लागतात. राईट. बरोबर ना? येस. कसं वाटलं छान. तुमच्या अकाउंटला असे इन्कम आले तर? असं वाटेल की लाईफ वरच्या लेवलला सर हे तर 30 आणि 40 लाख येतं. लोकांना लाख रुपये जरी आले ना तर लोक हवेत जातील. बरोबर ना? पण ते येण्यासाठी त्यांना ऍक्शन घ्यावं लागेल, उतरावं लागेल. आता किती सालीचं ट्रीटमेंट सर हे? 24 आणि 25. आता ऑलरेडी माझ्याकडे तर मागच्या 5 वर्षापासून मी लोकांना एवढं दाखवतो. पण आता रिसेंटली वेळ नसल्यामुळे मी तुम्हाला इथं 24-25चं तर हा फॉर्म 16 आहे. तर इथं बघितलं तर इन्कम किती जमा झालंय सर? टोटल अमाऊंट पेड क्रिएटेड 4 करोड 18 लाख. ही नेट अमाऊंट आहे. याचं जर बघितलं, कॅल्क्युलेशन काढलं सर, जवळपास 5.5 करोड इन्कम कुठला फायनान्शियल इयरमध्ये झालंय 24 आणि 25 मध्ये. एवढी पॉवर आहे. हे माझं नेटवर्क आहे. आणि मी 2010ला जेव्हा बिझनेस सुरू केला तेव्हा पगार 30,000 होता. हा बिझनेस शिकायला मला 2-3 वर्ष लागले, कारण की डोक्यातलं सॉफ्टवेअर 7-8 महिने, 1 वर्ष लागले. पण ज्या वेळेस आज मी फुल टाईम ॲज अ करिअर म्हणून याच्याशिवाय कुठलंच नाही, हा माझा मेन सोर्स आहे. लोक म्हणतात भागतं का, पुरतं का? काही लोक मला पहिले विचारायचे, मग याच्या व्यतिरिक्त काही नाही का? अरे बाबा, याच्यातच जेवढे पैसे येतं, याच्यातच जेवढा मोठा धंदा आहे, याच्यातच जेवढा मोठा बिझनेस आहे, तर बाकीचं माझा पैसा पण मला पैसा कमवून देऊ राहिले आज. बरोबर.
म्हणजे हा बिझनेस सुरुवात पार्ट टाइम करा, एक्स्ट्रा इन्कमसाठी करा, छोटा म्हणून करा, पण नंतर एवढा मोठा होतो तो की तुम्ही विचार पण नाही करू शकत, तेवढा मोठा पैसा आहे. आणि आज मला जवळपास 15 वर्ष झालेत आणि मी शेकडो हजारो लोक आज माझ्या नेटवर्कमध्ये जसं माझा दिवा पेटवला आणि मी त्यांचा दिवा पेटवायला. राईट. आता मी बँक स्टेटमेंट दाखवली, इन्कम दाखवली, आणखीन काय प्रूफ दाखवला पाहिजे सर? ज्या लोकांना या जगात मोठे मानतात, कधी यांचे स्टेटमेंट दाखवले, पैसे दाखवले कधी? कधीच नाही. मग कशावरून लोक आज जज करतात असं वाटतं तुम्हाला? ते फक्त त्यांचे इमेज किंवा जे प्रोफाइलिंग असतं त्याच्यावरूनच ठरवलं जातं कसे ते. आज पण सर- हे तुम्ही रिअल दाखवताय. तर आज नेटवर्कमध्ये 1000+ लोकांनी कार्स घेतल्या सर. मी स्वतः 8 कार आहेत माझ्या घरी, 2 मर्सिडीज आहेत. आता रिसेंटली मर्सिडीज वापरतोय ना, तिची रिसेंटली घेतली ती 1,10,00,000ची. एवढं असून सुद्धा लोकांना डाऊट तयार होतात. मला वाटतं डाऊट नाही, आता डिटेल्स घेतले पाहिजेत. जसं अर्जुनाचे प्रश्न तयार झाले त्यांनी कृष्णाला विचारून क्वेश्चन क्लिअर केले, तसे क्वेश्चन तुम्हाला आले तर ते शॉर्ट आउट करून घेतले पाहिजे. नंतर घर 300+ लोकांनी घर घेतले. त्यानंतर नेक्स्ट बघितलं तर 7,500 लोक असे जे डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल टूरला गेले. त्यानंतर हे असे वेगवेगळे फंक्शन्स होतात, इथं गर्दी बघा. त्यानंतर सेलिब्रेशन प्रोग्राम होतात, बिझनेस करण्यासाठी एक ट्रेनिंग एज्युकेशनल प्रोग्राम पण होतात. ग्लोबली जर बघितलं ना सर, ग्लोबल टर्नओव्हर कितीचा आहे? 14 लाख करोडचा आहे इंडस्ट्रीचा. हे तर वर्ल्ड रेकॉर्ड आहे. जवळपास रिसेंटचं जे रेकॉर्ड आहे ऑलमोस्ट 16 लाख करोडचा टर्नओव्हर झाला आहे ह्या ग्लोबली. किती देशामध्ये? 55 पेक्षा. आणि भारतामध्ये फक्त 25,000 कोटीचं टर्नओव्हर आहे. आणि भारत कधी पण आहे ना हळूहळू कॉपी करतो, बरोबर ना? येस. म्हणजे जर करिअर लावायचं असेल तर मला वाटतं आता डायरेक्ट सेलिंग बद्दल लावायला पाहिजे. कारण की सेंट्रल मिनिस्टर आहे स्मृती इराणीजी, त्या पण डायरेक्ट सेलिंग बद्दल बोलत आहेत. पूरी दुनिया में डायरेक्ट सेलिंग की ताकत है लगभग 16 लाख करोड़. त्यानंतर आपल्या दिल्लीच्या चीफ मिनिस्टर आहेत रेखा गुप्ताजी, त्या डायरेक्ट सेलिंग बद्दल बोलत आहेत. डायरेक्ट सेलिंग महिलाओं के लिए एक बहुत बड़ी अपॉर्चुनिटी है. त्यानंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री आहेत, ते डायरेक्ट सेलिंग बद्दल बोलत आहेत. डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री आज देश की मातृशक्ति को सशक्त बनाने में, उनको आत्मनिर्भर बनाने में बहुत महत्वपूर्ण योगदान दे रही है. तर डायरेक्ट सेलिंग हा फार ट्रेंडिंग बिझनेस आहे. मग आता काय आहे सर, सनेची इन्व्हेस्टमेंट काय आहे? इथं तुम्हाला तुमचं काम सोडण्याची गरज नाही, जे पण करताय ते करता करता करू शकता. लो इनिशियल इन्व्हेस्टमेंट आहे, 4-5 हजार प्रोडक्ट पण बाय करून सुरू करू शकता. Setup cost कॉस्ट काहीच नाहीये. नाहीये. नंतर वेळेनुसार तुमच्या वेळेनुसार माझ्या करू करू शकतात, शकतो 1-2-3 तास. त्यानंतर फॅमिली बिझनेस आहे, पूर्ण फॅमिली मिळून करू शकते. मग इथं करायचंय काय? काही नाही, जे प्रोडक्ट तुम्हाला मी दाखवले ते प्रोडक्ट वापरायला चालू करायचे. नंतर काय शिकायचं की हे प्रोडक्ट कसं काम करतं, याच्यात काय आहे, याचे इन्ग्रेडियंट काय आहे, कशावर काय घेतलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, बिझनेस काय आहे, हे शिकायला चालू करा. हे शिकायला कुठं भेटेल? आपल्या सोशल मीडिया आणि आपले ट्रेनिंग मीटिंग प्रोग्राम असतात, लर्न करा. कारण की जर डोळ्यांनी पाहिलं ऐकलं तर शिकू शकतो. आणि त्यानंतर काय, जे तुम्ही करतात तेच लोकांना सांगा. प्रोडक्ट आणि आपली सिस्टमचं काय करा, प्रचार करा. झालं तुमचं नेटवर्क बिल्डिंग. मग आता आपण कुठलाही बिझनेस सुरू करताना ज्या इंडस्ट्रीमध्ये पोटेन्शियल आहे त्याच्या इंडस्ट्रीमध्ये हात घालणार. बरोबर. तुम्ही आता फक्त डेली नीड आणि मी थोडंसं हेल्थ समजवली. मी जे हेल्थ समजवली तुम्हाला 2% समजवली. सगळ्यात मोठं पोटेन्शियल कशामध्ये सर? येणाऱ्या काळात वेलनेस इंडस्ट्रीमध्ये. हे बिझनेस टुडे वाचा बरं सर. 71% consumers take nutraceuticals on regular basis. Most do so without doctor's advice, prescription. म्हणजे हा सर्व म्हणजे 10 मधले 7 लोक आज जर बघितलं तर न्यूट्रिशन घेतात. म्हणजे न्यूट्रिशन म्हणजे काय? व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, त्यानंतर मिनरल, त्यानंतर मल्टीव्हिटॅमिन. जेव्हा लोक आजारी पडतात डॉक्टर लोक 70-80% त्यांना सप्लिमेंटच देतात. बरोबर. ते सप्लिमेंटचा शॉर्टफॉल झालाय कशातून? ब्रेकफास्ट, लंच, डेली लाईफमध्ये त्यांना भेटत नाही, म्हणून त्यांच्या ऑर्गन्स जे अवयव आहेत त्यांना पगार कमी भेटला, ते वळायला लागले. मग सिग्नल आला, हे दुखायला लागलं, रिपोर्ट काढला, नंतर कळलं हे खायला चालू करा. मग ऑलरेडी लोक सप्लिमेंट खातात. आता काय करावं लागेल आपल्याला? आपण ही सप्लिमेंटचा स्टडी करून जर खायला लागलो, लोकांना समजवलं, तर सगळ्यात मोठा बिझनेस इथं होऊ शकतो. म्हणजे जसं लोक साबण टूथपेस्ट वापरतात ना सर, लोक हेल्थचे प्रोडक्ट पण वापरतात, फक्त आपल्याला त्यांना समजवणं गरजेचं आहे. राईट. मग आज जर बघितलं तर मार्केटमध्ये जॉबचे पण भरपूर प्रॉब्लेम आहेत, जसं आपलं डिस्कशन झालं. म्हणजे हेल्थचे प्रॉब्लेम आहेत, त्यानंतर पैशाचे पण प्रॉब्लेम आहेत, ते इथून आपले सॉर्ट आउट होऊ शकतात. मग बिझनेस कसा करायचा यासाठी तुम्हाला इथं पॉन्सर टीमवर्कचा सपोर्ट भेटतो. सनेजचे काही टूल्स, प्रोडक्टचे बुकलेट स्टडी भेटतात. आणि ESS आहे, इथिकल सक्सेस एज्युकेशन सिस्टम इंडिया. म्हणजे आम्ही म्हणतो अनइथिकल लोक मार्केटमध्ये भरपूर आहेत, पण जर इथिकली सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुमचं वेलकम आहे आमच्यासोबत. कारण की आम्ही जे पण बोलतो ना ते करण्यासाठी प्रतिबद्ध आहोत. म्हणजे आमच्या कंपनीचं लाईन काय आहे? वी डू व्हॉट वी कमिट. आमचे कंपनीचे जे मालक आहेत छगनजी राठोड सर, ते काय म्हणतात, जिथं सूर्य आहे ना तिथपर्यंत सनेजचे जे सूर्याचे किरण जातात ना तिथपर्यंत सनेज घेऊन जायचे. सो
मग याच्यासाठी आपल्याला ऑनलाईन ऑफलाईन काही ट्रेनिंग ॲक्टिव्हिटी भेटतात, जसं बाळाला ग्रो करण्यासाठी. त्याच्यामुळे हा बिझनेस डेव्हलप होतो. मग आता चॉईस तुमची आहे. आता एवढं सगळं समजल्यानंतर पण 10मध्ये 7-8 लोक म्हणतील सर लय भारी आहे, लगेच करायचं. पण काही लोक असतातच, म्हणजे 2 लोक आहेत या जगामध्ये, दैवी आणि राक्षसी प्रवृत्तीची. म्हणजे एक आहेत राम, एक आहेत रावण. म्हणजे एक आहेत पॉझिटिव्ह, एक आहेत निगेटिव्ह. तर मग निगेटिव्ह लोक निगेटिव्ह का बांधतात? आलेले अनुभव, ऐकलेल्या गोष्टी, त्यानुसार त्यांची ती मानसिकता होती. मग 2 पार्ट आहेत. जर इथं तुम्ही आज म्हणले नाही करायचं तर काय करावं लागेल? तोच जॉब, तोच व्यवसाय आणि त्याचे चॅलेंजेस आपण डिस्कस केलेत. जर तुम्ही येस म्हणले आणि बिझनेस नाही झाला तर तुम्ही म्हणले तर काही लॉस होईल. पण ट्रॅडिशनल बिझनेस, दुकान, मेडिकल टाकलं एखादं आणि तिथं 10-20 लाख टाकले आणि 1-1.5 वर्षांनी बंद केलं तर काय होतं? लॉस. तुम्हाला आलेला आहे का एखादा अनुभव? आहेत सर. आलेला आहे. म्हणजे मार्केटमध्ये 100 म्हटले 93 लोक 5, 10, 25 लाख टाकून मग त्यांना समजतं याला तेवढी टाकायला होती पैसे. बरोबर. तरी तर असं काहीच नाहीये. पण सर समजा केला बिझनेस आणि जर झाली, पैसा, गाडी, घर, मान, सन्मान, लक्झरी आली तर कसं वाटेल? एकदम भारी. म्हणजे ह्याला तुम्ही जे आता बोललेत ना, मला 15 लाख रुपये टाकून बुटीक टाकलं होतं सर. 1.5 वर्ष चालवलं. 1.5 वर्षानंतर जेव्हा बंद केलं तर त्यातनं रिटर्न फक्त 2-2.5 लाख रुपये आले. यस, मी सांगितलं ना 100 मध्ये 93. मग आता हा बिझनेस पाहून जर काही लोक म्हणले असं जे हेच आहे, तर शेवटी त्यांच्या आयुष्यामध्ये ना बायको, ना नवरा, ना आई, ना बाप, ना पोरं, नातेवाईक, मित्र किंवा त्यांचे निगेटिव्ह विचार सुद्धा त्यांच्या आयुष्यात कॉन्ट्रीब्युट नाही करतात. बरोबर. त्याच्यामुळे मला वाटतं जसं जीवन जगायला कोणी मदत नाही करू राहिला आज, म्हणजे मरण कोणी रोखू शकत नाही ना सर, तर जगणं पण कोणी रोखू नाही शकलं पाहिजे. इव्हन तो निगेटिव्ह विचाराने सर आपलं जगणं रोखलं नाही पाहिजे. आणि बऱ्याच वेळा निगेटिव्ह विचारामध्ये या जगात काहीच होऊ शकत नाही. पॉझिटिव्हच विचार करावा लागतील तर लाईफ ग्रो होती. बरोबर. मग इथं आपल्याकडे स्ट्रॉंग सिस्टम आहे. ESI आज मीच आहे. अशोक तोडमल किती मिलियन फॉलोअर आहेत? 2.8 मिलियन. 28 लाखापेक्षा फक्त मराठी कंटेंट आहे सर. जवळपास 90 मिलियन 9 करोड लोकांपर्यंत रीच आहे. तर सनेज, ESI आणि अशोक तोडमल हे सगळे सोशल मीडिया अकाउंट, तुम्हाला असं वाटतं का हे जर इथपर्यंत गेले तर लोकांच्या लाईफमध्ये लय ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकतं? 100%. मग आणखीन माहितीसाठी जर तुम्हाला वाटलं आणखीन काही डाऊट्स आहेत, आणखीन क्लिअरिटी पाहिजे, तर तुम्ही सोशल मीडिया जर गेलात आमच्या तर तुम्हाला कळून जाईल की हा किती मोठा सनेजचा बिझनेस आहे. सो आमचं मिशन आहे सर हेल्थ, दुसरे वेल्थ आणि हॅपीनेस. आम्ही हेल्थमध्ये आपले डेली नीड आणि हेल्थच्या प्रोडक्ट थ्रू लोकांना प्रोटेक्ट करतोय. इव्हन शेतीमधले केमिकल पण आपण रोखतोय. आणि वेल्थमध्ये आपल्या बिझनेस मॉडेल थ्रू लोकांच्या घरी फाईन मनी जनरेट करतो जे दाखवलं आहे. आणि हॅपीनेस थ्रू आम्ही स्पिरिच्युअलिटीवर टॉक करतोय. कारण की हेल्थ असणारे लोक पण दुःखी आहेत, वेल्थ असणारे दुःखी आहेत. आणि ह्या दोन्ही गोष्टी असेल तरी दुःख तयार होते. आणि म्हणून आपण काय टाकलंय? हॅपीनेस टाकलंय. तर कुठलं बेटर सर या तिन्ही गोष्टीमध्ये काय गरजेचं वाटतं? सगळंच गरजेचं आहे सर. याशिवाय बॅलन्स लाईफ होऊ शकतो. माणसाच्या लाईफमध्ये हे 3 गोष्टी असेल तर तो म्हणजे त्याच्या पलीकडे काहीच नाही अचीव्ह करायचं. हे 3च आहे. इंडियामध्ये नाही जगामध्ये अशी पहिली कंपनी जिथं हेल्थ वेल्थ तर लोक सांगत बसतील, पण हॅपीनेस इज व्हेरी पॉवरफुल. आणि आपलं सोशल मीडियाला जे रीच आहे याचं मराठी लँग्वेजमध्ये 28 लाखाच्या प्लस फॉलोअर आहेत कम्युनिटीमध्ये. आणि जर इंडिया लेवलला हिंदी कंटेंट असतं तर 2-2.5 करोड फॉलोअर झाले असते. आणि त्याचं सगळं क्रेडिट जातं स्पिरिच्युअलिटीला. मला असं वाटतं त्याचं डीप हळूहळू तुम्हाला या गोष्टी समजू शकतात. तर चला, जर तुम्हाला प्रोडक्ट्स घ्यायचे असतील तर MRPने बाय करू शकताय. पण तुम्हाला वाटलं डिस्काउंट पाहिजे तर ID क्रिएट करून युजर बना. जर बिझनेस सुरू करायचा असेल तरी पण तुम्हाला ID क्रिएट करावं लागेल, प्रोडक्ट वापरायला चालू करावं लागते, शिकायला चालू करावं लागेल आणि बिझनेस मोठ्या लेवलला जाऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला सनेज कॉर्नर बिझनेस सेंटरने सुरुवात करावं लागेल. सो कसं वाटलं सर? ओव्हरऑल ऐकून सर फार भारी वाटतंय. एकतर प्रॉडक्ट जे बघितले मी, माझा जो एक्सपिरियन्स तयार झाला, मला असं वाटलं की दुकान बदललं पाहिजे. पण जेव्हा तुम्ही आता हे समजवलं की बिझनेस ऑपॉर्च्युनिटी, जसं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं की मी एवढे पैसे टाकले, जेव्हा बंद करायची वेळ तेव्हा काहीच रिटर्न नाही आले. रिस्क फ्री बिझनेस आहे. मला फक्त रेकमेंडेशन करायचे. आणि मार्केटमध्ये असे करणारे जे सेलिब्रिटी आहेत, सेलिब्रिटीचं काम करायचं, मला वाटतं असं मनातून वाटलं पाहिजे की आपण पण सेलिब्रिटी झालोय. आणि हे काम आपण जर करायला लागलो, ह्याच्यातून 10% इन्कम जो जनरेट होतोय, मला वाटतं लाईफमध्ये जे आपण स्वप्न बघतोय की हेल्थ चांगली पाहिजे, पैसा पाहिजे आणि हॅपीनेस पाहिजे, जे रिअल, म्हणजे मी तुम्हाला जे कनेक्ट झालो तर हे हॅपीनेसच्या मॉडेलमुळेच कनेक्ट झालो. तर ओव्हरऑल मी जेव्हा लोकांकडे भेटतो, बाहेर जातो, जेव्हा मी या बिझनेस बद्दल चर्चा करतो, मला बऱ्याच वेळा लोक म्हणतात की आम्हाला नव्हतं माहिती की सर या बिझनेसमध्ये आहेत. कारण त्यांनी तुमचा स्पिरिच्युअलिटीचा कंटेंट ऐकून ते ऑलरेडी फॉलो करतात. आणि आम्ही जेव्हा सांगतो सर आणि आम्ही एकत्र बिझनेस करतो तर लोक म्हणतात चला आपण पण सुरुवात करूया. पहिला इन्कम किती निघला होता सर तुमच्या या बिझनेसमध्ये? मी जे फक्त सुरुवात केली होती सर, जसं तुम्ही बिझनेस सेंटर म्हणले, बिझनेस सेंटरने सुरुवात केली, 1200 रुपये कॅशबॅक आला होता मला. आणि हायस्ट इन्कम किती केला? 6 लाख रुपये सर. टोटल इन्कम किती अर्निंग केलं? 1,40,00,000 रुपये झाले सर. गाडी, घर, फॉरेन टूर हे सगळं झालंय सर. येस. तुमची बहीण आहे सविता मॅडम म्हणून, त्यांचा पहिला चेक मला वाटतं काहीतरी 1,000-1,200 निघला होता. हायस्ट चेक किती गेलाय मॅडमचा एका महिन्याचा? 35 लाख रुपये. मॅडमने टोटल इन्कम किती अर्निंग केलंय? 11.5 पावणे 12 करोड झालं.
आणि गाड्या घेतल्या मॅडमनी? 8 कार आहेत सर फॅमिलीमध्ये टोटल. आणि मला ऐकलं की 2 मर्सिडीज. 2 मर्सिडीज आहेत. येस. वाव. तर मला असं वाटतं असे आपल्याकडे शेकडो हजारो लोक येतात नाही सर, की जे महिन्याला सुरुवातीला होऊ शकतं 1000, 2000, 5-10 हजार रुपयाची इन्कम, पण नंतर लाखात इन्कम जातं. माझ्या नेटवर्कमध्ये जर बघितलं तर लोक 5,000, 15,000, 25,000, 50,000, लाख, 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख घेणारे लोक आहेत. 7-8 लाख इन्कम आहेत, 10 लाख, 12-15 लाखापर्यंत इन्कम आहेत, 20 लाखापर्यंत इन्कम गेलंय. जसं मॅडमचं 35 लाखापर्यंत गेलंय. मग एवढ्या लोकांची इन्कम तिथपर्यंत गेल्यामुळे माझं इन्कम 90 लाखापर्यंत गेलं. बरोबर. आज जर बघितलं तर मी जे इन्कम कॅल्क्युलेशन केले, मी जेव्हा सुरुवात केलं मला विश्वास पण नव्हता, नॉलेज पण नव्हतं, लोकाला सांगायचं पण माहीत नव्हतं. पण ज्या दिवशी मला कळलं ना की जॉबमध्ये शक्य नाही, व्यवसाय करून बघितले तिथं शक्य नाही, मग इथं शक्य आहे पण मला माहिती नव्हतं, डाऊट होते, मला ह्या गोष्टी असं वाटत नव्हतं की मी करू शकतोय. पण ज्या दिवशी मी सिरियस झालो की बस याच्याशिवाय नाही, म्हणतात ना एखादी गोष्ट ठरवली बाबा, दुसरे मार्ग सगळे बंद केले, तर मग आपल्याला पॉझिटिव्ह दिसायला लागते. येस. आणि आज ह्या बिझनेसच्या माध्यमातून आपल्याकडे शेकडो लोक आहेत जे लोक हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस कमवून राहिलेत. येस. तर मला असं वाटतं जर तुम्ही ह्या व्हिडिओवर पहिल्यांदाच आलात आणि तुम्हाला हा बिझनेस करायचा आहे, तर ज्यांनी ही लिंक तुम्हाला दिली ना त्यांच्यापर्यंत कॉन्टॅक्ट करा. ज्यांनी तुम्हाला फर्स्ट टाईम सांगितले त्यांनाच अप्रोच व्हा, कारण की बिझनेस फार जबरदस्त आहे. आणि जर कुठले डाऊट असतील, डाऊट क्वेश्चन कधी तयार होतात जर हे प्रॉपरली ऐकलं नाही तर, वाटलं तर पुन्हा एकदा ऐका, समजून घ्या, डायरी पेन काढा, आणि एखादा मुद्दा नाही समजला तर तो समजून घ्या. आणि सगळं समजल्यानंतर पण काही समजत नसेल तर मग तुमची चॉईस आहे जॉब व्यवसाय करायला. पण मला असं वाटतं कुठल्या छोट्या डाऊटमुळं, कुठल्या कन्फ्युजनमुळं, बॅड एक्सपिरियन्समुळं हा बिझनेस ऑपॉर्च्युनिटी, हा बिझनेसचं मॉड्यूल तुमच्याकडून मिस व्हायला नको. काय वाटतं सर? राईट सर, 100%. सो चलो, वेलकम. थँक्यू. येस.